नमस्कार, देवाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत. श्रीराम. आजचा थोडासा एपिसोड असा आहे की सुरुवात कुठून करायची याच्यामध्ये. सुरुवात आलं म्हणजे आलं लक्षात. अध्यात्माच्या कसं असतं की एक वेळ अशी येते आयुष्यामध्ये की काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, काहीतरी राहिल्यासारखं वाटतं. तेव्हा एक ओढ लागते की बाबा युट्यूबवरती व्हिडिओज बघायला चालू केले. आता प्रॉब्लेम आहे की इतके सारे गुरु झाले की कोणाचं काय बघायचं. एक एक शंकराची महादेवाची उपासना सांगतो, एक कृष्णाची उपासना सांगतो, मनाप्रमाणे. काही स्वामींची सांगतात, काही गजानन महाराजांची सांगतात आणि अशा आणखी त्याच्यामध्ये पण खूप सारे आले. तर आपण एक सुरुवात आपण त्याच्याने करूया. त्याच्यानंतर ठीक. तुमच्यासाठी एक सॉलिड इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, हो. म्हणजे तो लोकांना पण ऍक्च्युली जो प्रॉब्लेम आहे लोकांचा तो आपल्याला पुढे येईल. श्रीराम. नमस्कार. परत एकदा देव माझा या चॅनलचे मी आभारी आहे, कारण समाजापर्यंत उत्तम आणि योग्य माहिती ते रोज पुरवत असतात. म्हणजे फक्त व्हिडिओद्वारे नाही, काही छोट्या गोष्टी किंवा आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट ही पुस्तकाच्या स्वरूपात असते असं नाही, 4 शब्दामध्ये सुद्धा सर्व काही कळते. तर त्यांचा उपक्रम खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि एक त्यांनी सरांनी प्लॅटफॉर्म हा ओपन करून दिला आहे. मुळामध्ये आता सरांनी जे प्रश्न विचारले, तर असा आपण म्हणतो ना की जगी सर्वसुखी असा कोण आहे, असं समर्थ महाराज म्हणून गेलेले आहेत. पण खरं तर आपणच सर्वसुखी आहोत हे मानणं गरजेचं आहे. मी थोडंसं आत्ता जे अगोदरचे व्हिडिओ होते त्या व्हिडिओच्या अनुषंगाने बऱ्याच जणांनी संपर्क केला की आम्हाला अमुक अमुक प्रॉब्लेम आहेत, तर त्याच्यासाठी वेळ मिळेल का किंवा काय करता येईल. तर सगळ्यामध्ये मला 3 गोष्टी ह्या खूप कॉमन वाटल्या. पहिली गोष्ट म्हणजे आत्ताच्या काळामध्ये असं एकंदरीत जर अनुमान काढलं तर सर्वांमध्ये पहिला प्रॉब्लेम असा आहे की मुलामुलींची लग्न ठरतील की नाही, हा पहिला एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मुलींचं लग्न झालेलं आहे, पण घरात एक तर सून नीट वागत नाही किंवा जावई नीट वागत नाही, हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आहे सर्व गुण्यागोविंदानी आहे पण मूल नाही, हा तिसरा प्रश्न आहे. आणि ह्याच्यामध्येच काय होतं की आपण एक उदाहरण सांगतो की एक जण माझ्याकडं लग्न ठरत नव्हतं म्हणून आले होते. आता ही गोष्ट एक 6-7 वर्षापूर्वीची आहे. आणि त्यांचं नंतर लग्न ठरलं, लग्न झालं. मग म्हणाले की आता आमचं छोट्या छोट्या कारणांमुळे भांडणं होतात. मग त्याच्यावरती त्यांच्याशी बोलणं झालं, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग म्हणले की आता आम्ही मुलाचा प्रयत्न करतोय पण तो आता होत नाही. म्हणजे प्रत्येक वेळी आपण एक गोष्टीतनं नवीन नवीन अडचणी घेऊन येत राहतो, पण ती अडचणी आपल्या बाबतीत का होत आहेत किंवा का घडतात हा मनुष्य कधी विचार करत नाही. आणि फक्त एवढ्या 3च अडचणी मनुष्याच्या जीवनामध्ये नसतात. चौथी गोष्ट की हे जे कॉमन प्रॉब्लेम आहेत हे फार महत्त्वाचे आहेत की आमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी खूप आहे. हा बऱ्याच जणांचा हे असतो की घरात गेल्यावरती चांगलं वाटत नाही, घरामध्ये सारखे आजारपण आहेत, पैसा टिकत नाही, हा एक भाग आहे. अजून 5वी गोष्ट अशी आहे की चमत्कारिक आम्हाला घरामध्ये असं जाणवतं की कुठली तरी वाईट शक्ती आमच्याकडे येते किंवा कोणी नातेवाईक आमच्यावरती कोणी प्रयोग केलेले नाही आहेत ना, म्हणजे जसे आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो, भानामती म्हणतो वगैरे, अशा ह्या सर्व गोष्टी मनुष्याला घाबरवून टाकतात किंवा ह्या अनुषंगाने मला आत्तापर्यंत गेलेले एक प्रश्न. अजून एक उदाहरण खूप हे आहे सांगण्यासारखं आहे की एकाने एक प्रश्न विचारला की माझी जोडी मुलं आहेत आणि ती जोडी मुलं एकत्र आली तर ती खूप दंगा करतात, की त्याला काय कारण असावं, काही म्हणजे कुठला दोष आहे का काय आहे. मुळात कसं आहे,
आपली म्हणजे त्यांना मी त्या ताईंकडनं त्यांचा मुलांचा फोटो मागून घेतला की म्हटलं आपण बघू काय आहे ते. पहिली गोष्ट की कुठलाही मूल हे लहानपणी जे असतं, माझे गुरु काय सांगतात त्या अनुषंगाने मी हे निरूपण करत असतो, त्यांच्या विचारांच्या अनुषंगाने, की कुठलंही मूल लहानपणी हे जनताला सामोरं जातं, हे लक्षात घ्या. अध्यात्माचा ह्याच्याशी कुठलाही संबंध नसतो. आणि म्हणून लहानपणी आपल्या घरामध्ये आपण म्हणतो की शेवगाच्या शेंगांची आमटी केली जायची किंवा कढीपत्त्याची चटणी केली जायची. तर ह्यांनी हे जंत मरतात किंवा ती सवय असते. ते हे पदार्थ खाल्ले की जंत पडून जातात आणि मुलं स्वस्थ होतात. पण आत्ताच्या काळामध्ये ह्या गोष्टी होत नाहीत. आता त्यांची अडचण अशी होती की ही मुलं एकत्र आली की ती इतकी दंगा करतात की त्याला काही लिमिटच नाही आणि मग काही नुकसान करत असतील काही भांडणांमध्ये. मुळामध्ये की कसं आपला दृष्टिकोन कसा असतो पहा. अशाच वेळी अगदी हीच केस फक्त विरुद्ध माझ्याकडे एक दुसरी आली नाशिकची, की जोडी मुलं आहेत. आज आता 8.5-9 वर्षाची झालेली आहेत. पण दोघंही अतिशय शांत आहेत. कुठल्याही प्रकारचं कशामध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो किंवा दोघंही काही बोलत नाहीत, शांत आहेत, जास्त काही खात नाहीत. म्हणजे एकाने सांगितलं की अति करतात आणि एकाने सांगितलं की कमी हे करतात की काय करावं. हा कुठल्याही प्रकारचा कुळाचा किंवा ह्याचा दोष नसून एक साधी गोष्ट आहे. आपण गाईला जेव्हा वासरू होतं आणि ते वासरू हे आपण बघितलं की असं हुंदडतं. आपण लहानपणी आता रस्त्यामध्ये गाई दिसत नाहीत. पण आधी खूप घरांमध्ये किंवा पेठांमध्ये गायी असायच्या. मग त्यांचं वासरू जायचं. तर ते वासरू एकदम हुंदडायचं की आपण घाबरू नये करतो की आता एक खोंड हा उडवेल म्हणून. पण ही त्या वयाची म्हणजे त्या वासराच्या वयाची ही एक नॅचरल असलेली प्रतिक्रिया होती. की ते कितीही जरी झालं की हा स्वभाव आहे. लहान मुलं ही दंगाही करणारच. की त्यांना कुठल्याही प्रकारे लहानपणापासून तुम्ही औषधाची लत लावू नका की ओव्हर ॲक्टिव्ह आहे, हायपर ॲक्टिव्ह आहेत. याचा हल्ली खूपच बाजार मांडला गेलेला आहे. कारण काय तर आई-वडिलांची सहनशक्ती नाही. आई-वडिलांना वेळ द्यायला म्हणजे पुरत नाही त्यांना, की माझ्या मुलं आहेत ना, तर त्यांना आपण वेळ द्यायला पाहिजे. त्यांची आई-वडिलांची अपेक्षा असते, की त्यांनी मुलांनी शांतच बसलं पाहिजे. त्यांनी कुठलेही दंगा करा नाही पाहिजे. असं त्यांच्या बाबतीत घडत असतं. तर हे सर्वस्व चुकीचं आहे. हा प्रश्न आला म्हणून मी उत्तर देतोय, की ज्या प्रकारे मनुष्य जीवनातले आश्रम दिलेले आहेत, की लहानपण दिलेलं आहे, तरुणपण दिलेलं आहे, त्याच्यानंतर मध्यम वय आणि म्हातारपण. तर त्या गोष्टी त्या होत राहतात. लहानपणी मनुष्य वाटेल तसं ते मूल त्याला काही कळत नसतं, वागत नसतं. म्हातारपणी तसंच होतं. पण तेव्हा आपण म्हणतो, की आता म्हातारपणामुळे याला विस्मृती झाली किंवा आता ह्यांना नीट कळत नाही. एक-एक ऑर्गन्स, एक-एक अवयव त्यांचे कमी होत चाललेत, ऐकायला कमी येतं वगैरे. म्हणजे जन्माची अवस्था जी असते तीच वृद्धत्वाची अवस्था असते. हा भाग इथं मुद्दामून सांगायचं कारण असं, की आपण आपले प्रॉब्लेम खरंच आहेत का? हे पहिलं लक्षात घेणं गरजेचं आहे. गोष्ट नंबर 2 की आता अजून एक उदाहरण असं सांगतो, की सध्या आपण जसं Facebook बघतो, की Facebook 1-2 दिवसापूर्वी बघत होतो आणि एक क्लिप आली समोर, की तुमचं लग्न कुठं होणार? मला फक्त डेट ऑफ बर्थ पाठवा, मी सांगतो. मग एकांचा अजून खाली न्यूमरोलॉजीचं भाग होता किंवा त्या लाल किताबाचा भाग होता, की तुम्ही तुमची फक्त डेट ऑफ बर्थ सांगा, तुमचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करेन. आणि त्याच्यामध्ये म्हटलं बघू तरी आपण टाकून. म्हणून मी डेट ऑफ बर्थ टाकली. डेट ऑफ बर्थ टाकल्यावर लगेच आलं, की तुम्हाला 299चं पॅकेज पाहिजे का ₹1000चं पॅकेज पाहिजे आणि तुमचा प्रश्न त्याच्यात हे करा आणि अमुक-अमुक नंबरवरती जीपे करा. काय असतं, की ह्या साइट्स ज्या असतात, ह्या सर्व साइट्स फसव्या आहेत किंवा फसव्या असतात. असं कोणीच तुम्हाला म्हणजे ऑनलाईन सांगून त्याच्यात व्यवस्थित होत नाहीत गोष्टी.
नुसती डेट ऑफ बर्थनी काम होत नाही. जर तुम्हाला वास्तविक आपली जीवनाची पूर्ण माहिती करून घ्यायची असेल किंवा पत्रिकाच्या दृष्टिकोनातून खरंच करून घ्यायची असेल, तर जन्मवेळ, पूर्ण जन्मदिनांक आणि ठिकाण, म्हणजे आता समजा आपण मुंबईमध्ये आहे, तर मुंबई फक्त होत नाही, म्हणजे मुंबईमध्ये कुठं जन्म झालेला आहे ते ठिकाण सुद्धा महत्वाचं असतं अक्षांश रेखांशांसाठी. त्यामुळं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हा भाग काय होतं सांगायचं कारण असं की रोज आपण कुठं ना कुठेतरी साईटवर किंवा कोणाला तरी सांगत असतो की माझं बघ, माझं बघ. कारण आपल्याला फक्त सुख हवंय, दुःखाची झालर आपल्याला नको आहे. रोजच्या जीवनामध्ये आपण बघत असतो की आता आपण पुण्यात आहे, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की जसा जसा परिसर असतो की जसा एरिया असतो तसं तिथं त्या तत्वाचा लोक बाजार म्हणतात. हा बाजार मुद्दामून शब्द सांगतोय की पुण्यामध्ये कुठेही नसते, म्हणजे अक्कलकोटमध्ये नसतील एवढे सुद्धा मठ पुण्यामध्ये आहेत. त्याच्यात अक्कलकोट महाराज स्वामींचा मठ आहे नक्की, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर काही मठ तिथं आपण असू शकतात किंवा आहेत. पुण्यामध्ये गल्ली गल्लीत आहेत. पण पुण्यामधलं आपण म्हटलं ना की पुण्यामध्ये कोणाचं सरकार चालू आहे, जर असं आपण एक हे केलं, म्हणजे आदरार्थी घेऊ नये, फक्त समजावं म्हणून उदाहरण सांगतोय. तर स्वामींचं आहे, शंकर महाराजांचं आहे, गोंदवलेकर महाराजांचं आहे. याच्यात ते एवढंच फक्त तत्व नसतात किंवा एवढ्याच गोष्टी फक्त नसतात. आपल्याला याच्यातलं कुठलं पाहिजे ते तुम्ही कुठलंही निवडा. सगळीकडं फिरून म्हणतात ना की नदीचं पाणी जर आपण घेतलं तर शेवटी ते सागराला मिळणार आहे. पण एवढी तरी परमेश्वरांनी बुद्धी दिलेली आहे की आपण स्नान मुळामुठात करावं का नर्मदेत करावं, ही परमेश्वरांनी आपल्याला बुद्धी दिलेली आहे. तर ती आपण वापरणं गरजेचं आहे की आपल्याला काय गरज आहे याला. इथं होतं काय की स्वामींचा आपण तारक मंत्र घेऊ. मग स्वामींचं जर नावच तारक मंत्र आहे तर माणसाचं काय असतं, आज मी म्हटलं ना की माझा संध्याकाळी प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे, तर तसं नाही होत. शेवटी प्रत्येक गोष्ट ही कर्माशी निगडीत आहे की तुम्ही सद्य कर्म काय केलंय, पूर्वकर्म काय केलंय, आणि ह्याच्यावरती परमेश्वर हा तुमचा जमा खर्च मांडत असतो आणि त्या अनुषंगाने तुम्हाला जीवनामध्ये फळं मिळत असतात. पोथी वाचणं, स्तोत्र म्हणणं, मंत्र म्हणणं, जप करणं, ध्यान करणं, ही सर्व गोष्टी सुसह्य होण्याच्या गोष्टी आहेत, साधना आहेत. सुसह्य म्हणजे असं कोणी आहे का मला सांगा की हा जगतातला सर्वोत्तम मंत्र किंवा सर्व म्हटलं, विष्णू सहस्त्रनाम म्हटलं, अगदी रोज 1000 वेळा म्हटलं तरी तो मनुष्य त्याला मृत्यू नाही असं आहे का? तर नाही, कारण मृत्यू अंतिम सत्य आहे. मग आपण तो विचार न करता मधल्या जो आपला प्रवास असतो ना, हा कसा उत्तम करायचा, त्याच्यासाठी ही सगळी साधनं आहे. म्हणजे पहिला तुम्हाला हे स्वीकारणं गरजेचं आहे की माझ्याकडं अडचणी कुठनं, घरामध्ये मनुष्य सांगतो निगेटिव्हिटी आलेली आहे. मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला कोणी सांगितलं निगेटिव्हिटी? नाही, आम्ही एका जे जागा वास्तू बघतात त्यांना दाखवलं, तर त्यांनी सांगितलं की इथं जागेवरती निगेटिव्हिटी आहे. म्हटलं बरं, मग पुढं? नाही, त्यांनी अमुक अमुक खर्च सांगितला, तो पण तो सध्या काही आम्हाला करणं प्राप्त नाही आहे किंवा होऊ शकत नाही, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. बरं का, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. काय असतं, प्रत्येक गोष्ट पैशाने होत नाही. मला सुद्धा जे SMS येतात की विचारतात तुमची कन्सल्टेशन फी किती आहे, तुम्ही किती पैसे घेता. आत्ता मुद्दामून सांगतो, मी एकही रुपया घेत नाही किंवा मी त्याच्यासाठी अध्यात्माचा मार्ग निवडलेला नाही. माझा स्वतःचा इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय आणि मी त्याच्यामध्ये खुश आहे. ही माझ्या गुरूंची आज्ञा आहे म्हणून मी सेवा करतो. पण हे सांगताना हे थोडंसं आपल्याला संयम हवा की पाठवलं की आम्हाला ताबडतोब हे पाठवा, आम्ही इकडं राहतो, तिकडं राहतो, इथनं येणं शक्य नाही, तर मग थोडेसे नियम हे कठोर करायला लागतात की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी खर्च करता किंवा पैसे मोजता, तर तुम्ही समोर येऊन जर भेटलात तर जास्त गोष्ट स्पष्ट आणि क्लिअर होते. तेवढी एक विनंती आहे.
पण होतं कसं की सांगा, आम्ही तुम्हाला SMS करून अर्धा तास झाला अजून उत्तर नाही वगैरे, असं सुद्धा सगळं येतात. तर काय असतं की उत्तर प्रत्येकाला देतो, पण थोडंसं काही वेळा कामामुळं किंवा इतरांशी बोलण्यामुळं वेळ जातो. आणि जेव्हा प्रश्न तुमचा येतो तेव्हा ते तिथपर्यंत तुमच्या घरापर्यंत किंवा तुमच्या देहाच्या ओऱ्यापर्यंत पोचायला लागतं की हा मनुष्याचा नक्की अडचण काय आहे. आणि आध्यात्मिक अडचण अक्षरशः 100% आपण म्हणलीत ना माणसं, तर त्याच्यात फक्त 10% लोकांना असतात, 90% लोकांना या मानसिक अडचण असतात की त्यांना कळत नाही. आज मग त्यांना मी मुद्दाम विचारतो की हो का, बरं मग तुम्ही तारक मंत्र किती वर्ष झालं करताय? आज एक 72 वर्षाचे काका होते जोशी म्हणून, त्यांनी सांगितलं मी तरुणपणापासून तारक मंत्र करतोय. म्हणजे म्हटलं तुम्हाला, तुम्ही आज तुमचं वय 72 आहे, तरुणपणापासून आपण आपण धरू की एक 50-60 वर्ष मागं गेलं, 50 वर्ष गेलं, तर तेव्हा तारक मंत्र होता का किंवा म्हणजे आहे का? म्हणजे मला म्हणायचं आहे असं की तुम्ही अध्यात्म किंवा त्या मार्गावर जायला लागताना तेव्हा तुम्हाला प्रामाणिकपणा आणि खरेपणा हा पहिल्यांदा स्वीकारणं गरजेचं आहे. की केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं, हा भाग पहिला स्वीकारायला पाहिजे. तारक मंत्र ह्याचा अर्थच आहे की हे तुम्हाला तारणार आहे. सुरुवातच आहे की निशंक होई रे मना. पण आपण कायम साशंकता राहतो की मला ह्यानी फायदा होईल का नाही होईल, मग माझा काम होणार आहे की नाही, मला नोकरी लागणार आहे की नाही, मग मला प्रमोशन मिळणार आहे की नाही. देवाचा याच्याशी कुठं संबंध आहे? तो कुठंच येत नाही. ना महाराज ना स्वामी तुम्हाला बांधील नाही आहेत की तुमच्या मुलांना प्रमोशन मिळावं किंवा त्यांना द्यावं. ते तुमच्या मुलाच्या कामाच्या किंवा त्याच्या शिक्षणाच्या जोरावरतीच अवलंबून आहे. असंही होतं की सगळं उच्च शिक्षित आहे, सगळं आहे, पण नोकरी नाही आहे किंवा नोकरी मिळतच नाहीये. तर तेव्हा आत्ताचा कॉमन अजून प्रश्न त्याला जोडून सांगतो की मुलींची लग्न होत नाहीत. मग मी तेव्हा त्यांना विचारतो मुलगी काय शिकले? मुलगी उच्च शिक्षित असते. आणि सर्वसाधारणपणे आजही समाजामध्ये हा गोष्ट आहे की एखादी मुलगी जर PhD डबल PhD होल्डर असेल तर ती मुलगा बघताना त्याच्या वरचाच बघते. म्हणजे सर्वसाधारण ही गोष्टच अशी आहे की मुलगी ही आपल्यापेक्षा जास्त शिक्षित असलेला पती बघते आणि नवरा की आपल्यापेक्षा कमी शिकलेली बायको. ही एक समाजामध्ये पहिल्यापासून चुकीची धारणा झालेली आहे की असं असावं की नवऱ्याला असा एक इगो असतो की बायको आपल्यापेक्षा जास्त शिकलेली नसावी, आणि बायकोला असं असावं की आपण नवऱ्यापेक्षा, म्हणजे नवरा आपल्याला कुठल्याही प्रकारे वेठीस धरणार नाही. आणि ह्याच्यामुळं आज बऱ्याच मुलींची लग्न होत नाहीयेत. तुम्ही शिका किंवा त्याच्यात करा, पण शेवटी तुम्हाला संसार करायचा आहे, हा भाग एक महत्वाचा आहे. मग मुलगा शिकला नाही आणि आजची जी जो अभ्यासला तर त्याच्यातली ही घटस्फोटाची आणि ही कारणं ही आहेत की नवरा बायको एकमेकांना ऐकवतात की माझा पगार एवढा आहे, तू एवढा कमवतोस, त्याच्यापेक्षा मी 4 वेळा कमवते, मी घरातली कामं करणार नाही, हे करणार नाही. म्हणजे अशा फुटकळ गोष्टींवरनं वाद विकोपाला जातात. हे सांगायचं कारण असं, अध्यात्माशी ह्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. दादा याच्यामध्ये ना मी एक ऑब्झर्व असं केलेलं आहे की एजमुळे सगळ्या गोष्टी घडतात. करेक्ट. कारण तुमचं एक पर्टिक्युलर एज असते तेव्हा तुम्ही मोल्ड होऊ शकता. मुलगी जर सून घरी आली ती मोल्ड होऊ शकते, पण ती केव्हा असते समजा 25 पर्यंत, ती 35ची मुलगी करून घरी घेऊन आला, ती ऑलरेडी तिच्या गोष्टी सेट असतात. ती मोल्ड करण्याच्या, ती सांगते मी पैसे कमवते, मला काय गरज आहे. आणि कसं झालंय की अपत्य द्वेषी असं झालेलं आहे. म्हणजे मुलं मुली लग्न करतात किंवा हे पाहिलेलं आहे, पण मूल नको. कारण काय की सांभाळणार कोण, हे गांभीर्याची बाब आहे. जसं आत्ता सरांनी सांगितलं की वय वर्ष 30-35 की शिकतच राहायचं, आणि शिकत राहायचं की साधं बघा की मनुष्याला परमेश्वरांनी हार्मोन्स हा प्रकार दिलेला आहे की त्या वयामध्येच तुम्हाला त्या गोष्टींचं आवड लागते किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला तो भाव उत्पन्न
शरीरामध्ये आणि मनामध्ये उत्पन्न होतो. पण जसं वय वाढत जातं तसं निस्तेजपणा तो यायला लागतो आणि त्याच्यामध्ये रस राहत नाही. आणि मग आपण म्हणत राहतो की माझं लग्न होत नाही. म्हणजे जेव्हा होत असतं तेव्हा आपण काही ना काहीतरी कारण, मग मुलगी असेल तर ती दिसायलाच नाही, मग तिचे केसच असेल, ती अशीच आहे तशीच आहे, या सर्व गोष्टी तसेच मुलांच्या बाबतीत होतात. त्याला म्हणजे मागं मी एका ताईंना विचारलं होतं की म्हटलं तुम्ही ठीक आहे, मी असं म्हणत नाही की तुम्ही टक्कल असलेला मुलगा निवडावा, पण म्हटलं अगदी घनदाट केस आहेत आणि महिन्यानी जर त्या मुलाचे केस काही कारणाने गळाले लग्न झाल्यावर, तर तुम्ही घटस्फोट घेणार का? तर ते नाही. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की आपण आपली गृहस्थ आश्रम व्यवस्थित चालावा ह्या अनुषंगाने निवड करणं गरजेचं आहे. तुम्ही बाह्य आवरण हे कितीही जरी झालं तरीही आज ना उद्या नष्ट होणार असतं. म्हणजे आपण नटी म्हणतो की ही कोणे एकेकाळची सौंदर्यवती, आत्ताची नाही. कोणे एकेकाळची की तिला आत्ता भाव काही नाही, पण तेव्हा भाव खूप होता, पण आत्ता नाही. मग तसं होऊ नये आणि याचा अध्यात्माशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. अजून एक गोष्ट आत्ता सध्या पाहायला मिळते मुलामुलींमध्ये विशेषतः, की हातामध्ये मण्यांची, गोल्डन मण्यांची एक माळ घालतात आणि एक पांढऱ्या ह्याची घातली जाते. म्हणून मी 1-2 जणांच्या ह्याच्यात बघितलं, म्हटलं जसं पीक येतं तसंच एकदम हे काय भानगड आहे की गोल्डन रंगाची याच्यामध्ये घातलं, तर हे घातलं की म्हणे ब्लेसिंग आहे. म्हटलं बरं. म्हटलं कोणाचं ब्लेसिंग आहे? आता हे ब्लेसिंग कोणाचं हे काही सांगता आलं नाही. पण म्हणले ब्लेसिंग हे केल्यानंतर सगळं चांगलं होतं, पॉझिटिव्ह होतं, पैसे मिळायला लागतात आणि आयुष्य उत्तम होतं. म्हटलं चला, म्हणजे तुमचा एक 40-50 रुपयामध्ये काम झालेलं दिसतंय. आता काय तुम्हाला परत काही त्याच्यामध्ये काही गरज लागत नाही. कारण तुम्हीच सांगितलं हातामध्ये घातलं आणि काका ते दादा ते 40-50 रुपयाचं नसतं. नाही, ते जे काही त्याची किंमत असेल. पण माझं तर मत असं आहे की जे कोणी ठणकावून सांगतात की हे तुम्ही हातामध्ये घाला, याचे 1,00,000 रुपये द्या, तर तुम्ही द्या. कारण 1,00,000 रुपये जाऊन तुमचं अख्खं आयुष्य जर छान होणार असेल तर तुम्ही ते द्यावं. पण तसं होत नाही. आणि ह्या गोष्टी असतात. ह्या बाजारीकरणामध्ये दर 8 दिवसांनी, आता फेंगशुई कोणी येतं का मला सांगा? सध्याच्या काळामध्ये फेंगशुईचं मार्केट डाऊन. मी जर म्हटलं ना की ही एक फेज असते प्रत्येक गोष्टींची, की फेंगच्या अगोदर किती की लोकांनी फेंगशुईमध्ये घरामध्ये जर आपल्या उंबरठ्यावर लहानपणापासून रांगोळी काढली जायची. आता फ्लॅट सिस्टम झाल्यानंतर उंबरठे गायब झाले, म्हणजे त्याची जागा कडप्प्यानी घेतली. आज तुम्ही बांधकाम करताना बिल्डर तुम्हाला विचारतो, किंवा आपण असं धरू अगदी जागा तयार बिल्डरनी केली, तरी ती उंबरठा तोडा, एक लाकडी उंबरठा बसवा ना घराला. तुम्हाला घरातली शांती करून नंतर 1,00,000 रुपये आणि अस्वस्थ राहण्यापेक्षा जे आपल्या शास्त्रामध्ये तुम्हाला जीवन जगताना मार्ग सांगितलेत ना, त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. की उंबरा घराला पाहिजे लाकडाचा. लाकडाचाच का पाहिजे? तर कुठल्याही प्रकारची जेव्हा शक्ती येतात तेव्हा लाकडामधनं ती आरपार होत नाही, म्हणून लाकडाचा पाहिजे. मग लाकडावरती ते घरातल्या जी माता भगिनी असते तिने सकाळी स्नान झाल्यावरती त्याच्यावरती लक्ष्मीची पावलं की आपण ती चांदणी बघतो, चांदणी काढल्या, श्रीराम लिहिलेलं असतं. हे काढणं खूप गरजेचं आहे, कारण जेव्हा तुम्ही ते काढताना तेव्हा तुमच्या घराचं प्रोटेक्शन तुम्ही करत असता. म्हणजे तुमच्या इथनं आतमध्ये कुठलीही वाईट शक्ती येणार नाही. दादा त्याच्यामध्ये ना मी तुम्हाला एक सांगतो, मी जिकडे राहतो तिकडे त्याने उंबरठा त्याचा काढला, त्याने तिकडे लाकडी उंबरठा बसवला आणि त्याचं 3 की 4 वर्षामध्ये घर लिलावात अक्षरशः गेलं. अच्छा. हा, लिलावात गेलं घर. रिझन आहे की तुम्ही ती वाईट शक्ती वगैरे बाहेर ठेवून देतात, पण तुमचे कर्म ते बदलत नाही. कर्म बदलत नाही. पण शेवटी कसं आहे ना की ह्याची जागा कोणी घेतली? तर फेंगशुईच्या ह्यांनी घेतली, की दरवाजामध्ये घंटा लावा, बेडूक लावा, कासव ठेवा. या गोष्टी आपल्यासाठी नाही आहेत. म्हणजे ह्या आपण जसं म्हणतो की भारतीय ज्योतिषशास्त्र, तसं चीनी लोकांचं ज्योतिषशास्त्र हे त्यांच्या प्रमाणे चालणाऱ्या त्या तिकडच्या गोष्टी आहेत. कारण त्या लोकांना रांगोळी वगैरे ह्या भानगडी किंवा जो संस्कार आपल्या हिंदू संस्कृतीत आहेत हे त्यांना माहीत नाही आहेत. त्यामुळे अशा प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या परंपरा येतात, पण आपण त्या घेतो. परत विषयांतर थोडंसं होतंय, पण परत विषयावरती येतो की हातामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट्स ह्यांनी उपयोग होत नाही.
ह्याच्या जोडून तुम्हाला सांगतो की लहानपणापासून आपण बघत आलेलो आहे की प्रत्येक राशीचा स्वामी जो असतो तर त्याचा एक प्रकारचं रत्न असतं की कित्येक लोकांच्या हातामध्ये आपण पाचू बघतो, पुष्कराज बघतो किंवा माणिक बघतो, वेगवेगळ्या अंगठ्या घातलेल्या बघतो. कशासाठी घातल्या आहेत त्याला? तर रत्नशास्त्र, तर रत्नशास्त्रामध्ये मुळामध्ये की कशासाठी घातलं जातं? तर देह जेव्हा आपला तयार होतो आणि आपला जो देहाचा स्वामी असतो त्या आता असं माझी रास कर्क आहे, चंद्र त्याचा स्वामी आहे आणि जर चंद्राचं रत्न म्हणलं तर मोती आहे. आता ते गणित कसं मांडलं जातं? तर चंद्र हा चंचल आहे, म्हणजे चंद्राची कोर बघा, आज छोटी छोटी आहे ती मोठमोठी होत जाते. म्हणजे चंद्र हा ग्रह मनाचा कारक आहे. मग तो मन, कर्क राशीच्या लोकांची मन हे कायम अस्थिर असतं. ज्यांची कर्क रास आहे एक स्थिरता नसते, विचारांमध्ये असतात किंवा काही सडनली डिप्रेशनमध्ये जातात किंवा काही, म्हणजे थोडक्यात काय तर अस्वस्थ मन याला. तर म्हणून त्याचं जे रत्न आहे किंवा त्याला की मोती दिलेला आहे की ते स्थिरता आणावं. पण हे रत्नाचा आपल्या शरीरावरती किती परिणाम होतो तर ते फक्त 1 ते 2% होतो, त्याच्यापेक्षा जास्त होत नाही. त्याला ते रत्न दिलेलं आहे, त्याची आवडती गोष्ट की ह्याच्यापेक्षा त्यापेक्षा ओम चंद्राय नमः तुम्ही जप करा, सोपं आहे, तेवढंच इफेक्ट आहे. मी एक उदाहरण कायम सांगत असतो की आपल्या समाजात लोकांना मंत्रशास्त्रावरती विश्वास नाहीये. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की आपलं फुकट आपल्याला मिळत असून आपण घेत नाही. आणि जे मंत्रशास्त्र आपण घेतो ते आपल्याला उपयोगी नाही म्हणून आपल्याला ते लाभत नाही. म्हणून एक उदाहरण कायम आमचे डॉक्टर म्हणजे माझे गुरु द्यायचे की लहान मूल डोळ्यासमोर आणा, केलं की शूज करणार, त्याला माहीत नसतं. पण आपण श या शब्दाचा उच्चार केल्यानंतर त्याचं मूत्रद्वार मोकळं होतं. अर्थ असा की शब्दाचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो, ह्याचं हे सरळ आणि सोपं उदाहरण आहे की त्याच्यात की ते शिव म्हटलं की शूज करतं, त्याला काही माहीत नसतं. तसं प्रत्येक मंत्र आपल्या देहावरती परिणाम हा करत असतो, पण आपले पेशन्स नसतात. शेवटी मंत्र असो, जप असो, प्रत्येकाला काळ वेळ ही ठरलेली असते, पण ती सुद्धा नसेल तरी परमेश्वराने सांगितलेलं आहे. म्हणजे परमेश्वर ऍडजस्ट करून घेतो की तू तुझ्या वेळेने ठरव की बाबा आज मला दुपारी 3 वाजता जमतंय, तर तू नित्य 3 वाजता तो जप करायला तू बस. करताना कुठल्याही प्रकारचे जे सगळे सोपस्कार असतात, सोळ घालून बसू का, अमुक करून बसू का, उदबत्त्या लावू का, दिवे लावू का, याचं काही गरज लागत नाहीये. तुम्ही आणि परमेश्वर जे ज्याचा जप करणार आहात ते आपण धरून चालू की ओम नरसिंहाय नमः, त्या नरसिंह ह्या देवतेशी आपण एकरूपता होणार आहे. तर त्याला बाकी काही करायची तुम्हाला गरज नाही. शांतपणे डोळे मिटून तुम्ही तो एक सोपा उपाय सांगतो की मंत्र जो आपण म्हणतो तो पटकन आपल्या अंगामध्ये कसा शिरावा किंवा त्याचा आपला फायदा व्हावा. तर आपण राहूचं सांगतो, कारण आपण 90% पत्रिकेमध्ये आपण जर बघितलं की राहूचा दोष हा सांगितला जातो की हा राहूचा दोष आहे. मुळामध्ये राहू आणि केतू हे पापग्रहच आहेत. त्यामुळे तुम्ही चांगली 10 माणसं जर जमा झाली तर एखादा माहिती असतो की एखादा उद्योगी आहे, तोच त्रास देणार. हे काय म्हणजे सांगायला काही गरज लागत नाही की तुम्हाला दुसऱ्यांनी की हा माणूस त्रास देणार आहे, कारण आपल्याला माहितीच असतं की हा त्रास देणाराच आहे. मग जो त्रास देणारा आहे, जसं आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो मंत्र्यांच्या, तो माहिती असतं की तो मंत्री अतिशय नालायक आहे, भ्रष्टाचारी आहे, पण त्याला साहेब म्हणलं की तो तुमचं काम लगेच करतो. मग तसं आपल्याला हे राहू केतू जे आपल्या पत्रिकेमध्ये असतात, ह्यांना जर तुम्ही फक्त त्याच्याप्रमाणे त्यांना रिस्पेक्ट दिलात, त्यांना एक थोडंसं महत्त्व दिलं, तर ते तुमच्या बाजूनी काम करतात. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही वेगळ्या प्रकारच्या क्रिया किंवा काही गोष्टी परिधान किंवा काही करायला लागत नाही. राहूला जी गोष्ट आवडते, म्हणजे एक
हा कॉमन उपाय सांगतो की 90% लोकांना उपयोगी पडेल. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये साधारण प्रत्येकाच्या घरामध्ये शंकराची पिंडी असते आणि देवामध्ये आपण तिचे पूजन करतो. जर नसेल तर मग अगदी चांगलं सांगणं आहे की एक साधी पितळ्याची ज्याची किंमत 70 रुपयाच्या वर नाही, हे मुद्दामून सांगतोय. कारण काही जण म्हणतात मग आम्ही चांदीची घेऊ का, मग आम्ही सोन्याची घेऊ का. तुम्ही कशाची घेतलीत तरी ज्या धातूची गरज असते ना, जो धातू काम करत असतो मग तेच लागतं. म्हणून पितळ्याचीच घ्यायची, मग मग तांब्याची घेऊ का, हे प्रश्न असावेत. मग आमच्याकडे ही आहे मग ती विसर्जन करू का, मग आमच्याकडे पारद शिवलिंग आहेत ते विसर्जन करू का, हे प्रश्न नको. आपल्याला एखादी गोष्ट क्रिया म्हणून करायची आहे तर त्याच्यासाठी एक गोष्ट तुम्ही 65-70 रुपये खर्च करू शकता. ज्यांच्याकडे पारद आहे चालू शकेल, ज्यांच्याकडं स्फटिक आहे चालू शकेल, ज्यांच्याकडे चांदी आहे चालणार नाही. चालणार नाही. चांदीमध्ये राहूचं आणि केतूचं, म्हणजे ज्या घरामध्ये शंकराची पिंडी चांदीची आहे त्याच्यावरती राहू केतूचं जप किंवा हे करून संस्कार केलेले चालत नाहीत. चांदी त्याला विरोधाभास करते म्हणून चालत, कारण त्या धातूचा तो गुणधर्म आहे. चांदीला दोष किंवा सोन्याला दोष देऊन उपयोग नाही, तर त्याचा तो गुणधर्म आहे. जसं आपण म्हणतो की शनीची अंगठी एकतर लोखंडात घालावी किंवा सोन्यात घालावी, दोन्हीपैकी एका घालावी. पण आपण बघा सगळ्यांच्या हातात अंगठ्या दिसतात त्या चांदीच्या दिसतात. असे सगळे खडे हे चांदीमध्ये घालून चालत नाही. पण रेडीमेड विकले जातात, आपण काही बघत नाही ते घालतो. असो, राहूचा जो दोष आहे हा एकमेव असा आहे की तो तुमच्या जीवनातले 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. 70% पत्रिकेतले जे कुठलेही असेल ते सॉल्व्ह करतो. त्याच्यासाठी तुम्हाला लागणारी सामुग्री काय आहे तर फक्त 10 ते 20 रुपयाचे काळे तीळ, 10 ते 20 रुपयाचे काळे तीळ लागणार आहेत. याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि जेव्हा सायंकाळी म्हणजे साधारण 7 ते 8च्या नंतर कधीही तुम्हाला वेळ असेल ते झोपेपर्यंत ती पिंडी घरामधली, मग आमच्याकडे पूजा केल्यावरती हात लावत नाहीत, मग आमच्याकडे असं आहे, हे असं काही नसतं. देव हा फक्त भावाचा भोकेला आहे हे कायम लक्ष वाक्य कोरून ठेवा. त्याच्यामध्ये ती पिंडी तुम्ही एका साध्या वाटीत घ्या. परत प्रश्न नको तामणात घेऊ का त्याच्यात घेतले जाते, साध्या वाटीत घ्या. ती पिंडी ठेवा. पिंडीवरती नाग हा कंपल्सरी हवा व तो सेपरेट मिळतो त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला एकंदरीत खर्च 100 रुपये फक्त त्याच्यात. शक्यतो नाग हा तांब्याचा घ्यावा, म्हणजे पिंडी ही पितळ्याची असावी आणि नाग हा तांब्याचा असावा. कारण नाग तांब्याचा एवढ्यासाठी असावा कारण तो वाहक आहे. म्हणजे आपण जे काही नंतर क्रिया करणार आहे ना ती त्या पिंडीमध्ये त्या तत्वामध्ये एकरूपता देण्यासाठी जो धातू पाहिजे तो तांबा आहे. म्हणून नाग तांब्याचा पाहिजे. मग किती मोठा घेऊ, 1 फण्याचा घेऊ का 5 फण्याचा घेऊ हे प्रश्न नसावे. एका फण्याचा पाहिजे. आमच्याकडे 5 फण्याचा आहे. मी परत सांगतो, हा 100 रुपये फक्त खर्च करा. जे तुमचं आहे ते आहे, ती क्रिया करायची. हे क्रिया केल्यानंतर हे तुम्ही एका डबीत, हिंगाच्या डबीत जरी ठेवून नंतर कपाटात ठेवलं ना तरी चालणार आहे. क्रिया करायच्या वेळी त्यांना बाहेर काढा. वाटीत घेतलं, अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट, रवीचं बोट, ह्या 2 बोटांनी 1 चिमूट काळे तीळ, 1 चिमूट, एवढं घ्यायचं नाही, 1 चिमूट म्हणजे 4 ते 5 तीळ येतील, त्या पिंडीच्या लिंगावरती व्हायचे. आणि फक्त ओम राम राहवे नमः, रावर अनुस्वार. काही वेळा त्याचा उच्चार राम असं होतो, काही वेळा त्याचा राम असा येतो, पण ओम राम राहवे नमः हा मोठ्याने जप 11 वेळा फक्त म्हणायचा. म्हणजे तुमचा वेळ 10 ते 20 सेकंदाच्या वर जाणार नाहीये. आणि त्याच्यावरती फक्त तुम्ही एवढंच म्हणायचं आहे. आणि ते तीळ एकदा म्हटला की त्या पिंडीवरती ते चिमुडवर तीळ व्हायचे आहे. एवढी एक कृती केल्याने तुमच्या घरामधली जी तुम्ही म्हणताय ऋणभारित शक्ती ती बदलेल. हा पहिला भाग झाला.
तुमच्या पत्रिकेत असलेले बहुतेक सारे दोष आहेत हे 70% कमी होतात एवढ्याशा छोट्याशा कृतीने. मग मी 11चं 108 वेळा केलं तर चालेल का? तर नाही चालणार. संख्या 11 म्हणजे 11च वेळा म्हणायची. तर ते अनावधानाने 11चं 12 झालं तर चालेल, पण जाणून बुजून एकदा जास्त म्हणते तर तसं चालणार नाही. हे एवढं करा, तुम्हाला होतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला मग राहूची शांत करायला पाहिजे. हातामध्ये तुम्हाला गोमेद घालायला पाहिजे, पोळं घालायला पाहिजे. हे असे जे सगळे तुम्हाला लसण्या घडा येतो केतूचा की ते घालायला पाहिजे. कशाचीही गरज नाही. तुम्ही केतूचा ज्यांना त्रास असेल, ओम कम केतवाय नमः हा जप तुम्ही करा. हीच कृती 11 वेळा करा. पण मला माहीतच नाहीये की मी राहूचा करू का केतूचा करू. आता ह्याच्यासाठी मला नक्की कशाचा प्रॉब्लेम आहे हे बघायला पाहिजे. सोपं गणित आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार राहूचं करा, मंगळवार, गुरुवार, शनिवार केतूचा करा. एवढं सोपं गणित आहे. आणि राहूचाच करा, केतूचा करू नका. ज्या पत्रिकेमध्ये ज्या मनुष्याला विस्मरणाचा त्रास असतो, ज्या माणसाला क्षणात राग येतो, त्यांनी केतूचा जप करावा. ह्या 2 खूण आहेत की एका क्षणामध्ये तो मनुष्याला राग येतो त्याच्यामध्ये किंवा विस्मरण होतं सारखं, तर केतूचा जप तुम्ही करत जा, नियमित करत जा. ओम कम केतवाय नमः एवढा. पण मी आता प्रवास करतोय किंवा मला हे पिंडी वगैरे करणं जमणार नाही, हरकत नाही, काहीही अडचण नाहीये. हा हात हातावर ठेवा, शांत बसा, करा. जप तो होणं गरजेचं आहे. हे तुम्हाला क्रियायोगामधली एक्स्ट्रा क्रिया तुम्हाला मी सांगितली की ह्याच्यातनं तुम्ही करू शकता. नियम एकच, हातामध्ये कुठल्याही प्रकारचं लोखंड नसावं. म्हणजे माता भगिनींनी करताना हातातल्या बांगड्या काढून ठेवायच्या. धातू नसावा. सोनं असलं तरी नसावं. तात्पुरतं 1 मिनिटाकरता काढून ठेवा. आणि पुरुषांनी करताना हातामध्ये, आता माझ्या हातात कड आहे, काढून ठेवायचं. अंगठी चालते पण कड नसावं त्याच्यात. ते एवढा फक्त एक नियम फक्त जर तुम्ही 2 पाळलेत तर तुमचे 70% अडचणी दूर होतील. अजून एक गोष्ट असते की साधारण आपण संध्याकाळी नामस्मरण, जप हे सगळं वाचायला बसतो. की कामावरनं आलो मग स्वामींचा तारक मंत्र म्हण, विष्णू सहस्त्रनाम म्हण, अथर्व शीर्ष म्हण. ह्या सर्व गोष्टी मागही एका भागात सांगितल्या होत्या. तुम्ही सर्व गोष्टी जेव्हा एकत्र करायला जाता तेव्हा त्याची भेसळ होते. तत्व व्यवस्थित जागृत अवस्थेत येत नाहीत. तुम्ही कुठलंही एक निवडा. मग मी कुठलं निवडू, मग कशाने मला जास्त फायदा होईल, तर ह्या भानगडीत पडू नका. हा मनाचा कमकुवतपणा येतो की मी विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तर माझं चांगलं होईल. आणि दुसऱ्यांबरोबर चर्चा करू नका. की आपण काय होतं हे ऐकतो, घरामध्ये दुसऱ्याला म्हणतो, मग ते दुसरी व्यक्ती म्हणते हो का, मी तारक मंत्र म्हटलं आणि मला लगेच फरक पडला. मग आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणत असतो, ते बंद करतो आणि तारक मंत्र म्हणायला लागतो. ह्या गोष्टी करू नका. एका तत्वावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे की कुठलंही असो, एक तत्व पाहिजे. स्वामींचा तुम्ही नित्य स्तोत्र किंवा जप करू शकता. शंकर महाराजांचं नित्य, म्हणजे जे संत आहेत यांचं नित्य पठण होतं. आणि हे तुमचे दोष घालवत नाही तर सुसह्य करतात. ताकद असते पण आपल्या सगळ्या गोष्टी कर्मावरती अवलंबून असतात. म्हणून देव ज्यांना देवत्व दिलेलं आहे, देवत्वाची सेवा किंवा देवत्वाचे मंत्र म्हणणं हेच खूप महत्वाचं असतं. कारण त्याच्यामध्ये ताकद असते. संत हे विवेकाशी निगडीत असतात. विवेकी भाव असतो संतांचा. संत तिथे विवेक असंच म्हटलेलं आहे. आणि काही ठिकाणी आपल्याला उग्र भाव लागतो, काही ठिकाणी सौम्य भाव लागतात. तर त्या देवता दिलेल्या असतात की कुठल्या देवतांनी कुठलं आपण मंत्र म्हटला किंवा स्तोत्र म्हटलं तर आपल्याला हे कर. म्हणजे परत सांगतो, भीमरूपी, रामरक्षा, तारक मंत्र, शंकर महाराजांचं तुम्ही काय वाचत असाल, गजानन महाराजांचं वाचत असाल किंवा अजून काही संतांचं वाचत असाल
तर हे नित्य पठण झालं. म्हणजे रोजची त्या तत्वाच्या चरणी तुम्ही केलेली सेवा असा त्याचा अर्थ होतो. पण तुम्हाला जर काही प्राप्त करायचं असेल किंवा काही घ्यायचं असेल, तुम्हाला ऊर्जा पाहिजे असेल, ऊर्जा तत्व पाहिजे असेल, तर मात्र तुम्हाला त्या देवतेचं तुम्हाला साधना मंत्राद्वारे करायला लागते किंवा स्तोत्राद्वारे करायला लागते. आता इथं प्रश्न असा येतो की मी कशाची करावी, की मी आता मला माहीतच नाहीये, आता मी कशाची हे केलं. तर पहिला फर्स्ट प्रेफरन्स हा आपला कुलदेवतेला. कुलदेवतेचं प्रत्येक कुलदेवतेला मंत्र हा दिलेलाच असतो. अशी कुठलीच कुलदेवता नाही की तिला मंत्र दिलेला नाही, तर तो असतोच त्याच्यामध्ये. मग दुसरा प्रश्न येतो, आम्हाला कुलदेवता माहीतच नाहीये, कोणी म्हणतं ही आहे, कोणी म्हणतं ती आहे. मग जेव्हा अशी अवस्था येते त्याच्यामध्ये, मग ह्या अवस्थेमध्ये तुम्ही नरसिंहाचा जप करा. म्हणजे नरसिंहाचा किंवा लक्ष्मीनारायणाचा जप करा. लक्ष्मीनारायणाचं स्तोत्र जे आहे हे तुम्हाला स्तोत्र मिळतं, लक्ष्मीनारायण स्तोत्र, किंवा नरसिंहाचंही स्तोत्र तुम्हाला मिळतं. किंवा अजून 2 शब्दामध्ये नरसिंहाचा मंत्र येते, ओम द्राम एवढाच आहे. हा नरसिंहाचा मंत्र आहे. तुम्हाला कुलदैवत माहित नाही, ओम द्राम एवढंच म्हणा. ओम द्राम नरसिंहाय नमा म्हटलं तरी चालेल. नुसतं ओम द्राम म्हटलं ना तरी तो नरसिंहाचाच मंत्र आहे. तर त्यामुळे तुम्हाला तुमचं कुलदैवत माहित नाही हा त्याच्यामध्ये भाग नको. तिसरी गोष्ट, माहेरच्या नावाने करावं का सासरच्या नावाने करावं, हा अजून एक येणारा त्याच्यामध्ये प्रश्न. म्हणजे मी ज्यांना म्हणतो ना की तुम्ही तुमचा फोटो किंवा नाव पाठवा, तर ते मला विचारतात माहेरचं पाठवू का सासरचं पाठवू. तर माहेरचं जे आपल्याला का माहेरचं असावं, तर हे आपण ज्योतिषशास्त्राच्या किंवा अध्यात्माच्या दृष्टीने विचार करतोय की जेव्हा तुमचं नाव ठेवलं जातं तेव्हा हे त्यावेळी चंद्र हा कुठल्या राशीत होता ना त्याच्यावरनं ते अक्षर निघालेलं असतं आणि त्याच्यावरनं तुमचं नाव ठेवलेलं असतं, म्हणून ते महत्वाचं असतं. मग लग्न झाल्यानंतर नाव बदललेलं असतं ते महत्वाचं नाही, कारण तुमच्या पिंडाला पहिल्यापासनं त्या नावाची त्या शब्दाची सवय असते. आज जे लहान मुलांना किंवा मुलांना जर प्रॉब्लेम्स येत आहेत, आता ज्यांच्या कोणाला मुलगा अभ्यास करत नसेल, मुलगा नीट व्यवस्थित वागत नसेल, मुलगा आई वडिलांचं ऐकत नसेल, मुलगा घरात नीट राहत नसेल, रात्री उशिरा येतो, व्यसनाधीन आहे, तर आपण त्याचं नाव पत्रिकेप्रमाणे ठेवलेत का हे बघा. म्हणजे जे अक्षर निघतं, आई वडील ठीक आहे, हा भावनेशी निगडीत असलेला विषय आहे की मूल व्हायच्या आधीच आई वडील ठरवतात की मुलगा झाला तर आपण हे नाव ठेवू, मुलगी झाली तर ते नाव ठेवू. पण आपल्या शास्त्रांनी त्याला अनुमती दिलेली नाही. ज्यावेळी जन्मत्या जी रास चंद्र ज्या राशीत असतो ती मनुष्याची रास असते आणि ते अक्षर ही 1 का 2 किंवा 3 ही अक्षरं आपल्याला त्या येतात आणि त्या अक्षराच्या अनुषंगानेच नाव ठेवायला लागतं. तेच नाव जर तुम्ही त्या देहाला दिलं आणि त्यांनी हाक मारलीत तर त्या देहाचं भविष्य उत्तम होतं. आणि दुसरी गोष्ट, त्या देहाला पूर्वजन्माची ती ओळख असते. म्हणजे इतकं नावामध्ये काय आहे हे जे आपण म्हणतो ना की नावात काय, तर नावातच सर्व काही आहे. तर त्यामुळं हे आता बरेच जण ह्याच्यात एखादा प्रश्न येऊ शकेल, आता आम्ही तसं झालं आता काय करू. आता नाव तर आत्ता बदलता येणार नाही. आता आम्ही सगळ्यांवरती म्हणजे सर्व गोष्टींमध्ये आम्ही बदललेलं नाव लावलेलं आहे. मग पाळण्यामध्ये आम्ही नाव ह्या शब्दाचं आलं होतं, पाळण्यात ते ठेवलं, पण आम्ही त्याला अमुक हाक मारतो. चालणार नाही. स्पष्ट, ह्याला सोल्युशन काही नाही, चालणार नाही हेच सोल्युशन आहे. जे दिलेलं आहे ना त्याच नावाने तुम्ही हाक मारत राहा. ही अडचण येते आणि ही अडचण खूप गंभीर आहे, याचा खूप विचार होणं गरजेचं आहे. की ज्या शब्दावरनं जर तुम्ही गणपतीची नावं घ्या, म्हणजे आज आपण जो म्हणतो ना की गणपती हा एखाद्या प्रत्येक संकटात आपण कुठलंही शुभ कार्य करताना गणपतीपासून सुरुवात करतो.
आणि आपण कित्येक मुलाचं नाव ओंकार आहे, विघ्नेश आहे, अजून काही विनायक आहे. तर मुद्दामून ही गणपतीची नावं असलेली माणसांचं जीवन तुम्ही पहा कसं आहे, की ह्यांचं जीवनात काही अडचणी आहेत का नाही आहेत. तर तुम्हाला 70% अडचणी त्यांच्या जीवनामध्ये सापडतील. का सापडतील? तर आपण जेव्हा एखाद्या आता गणपतीचं नाव ठेवतो, विनायकाचा अर्थ वेगळा होतो, विघ्नेश याचा अर्थ वेगळा होतो. आणि त्या देहाच्या बरोबर ते विरुद्ध असतं. ओंकार नाव असतं आणि सर्व वरुण नाव असतं. ही 2-3 ओंकार आहे, वरुण आहे. तर ह्या गोष्टींमध्ये बघितलं की ह्या नावांमधली माणसं उत्कर्ष करत नाहीयेत. कुठं ना कुठेतरी जीवनामध्ये यांच्या अडचणी आहेत. वास्तविक नाव देवाचंच आहे, पण का आहे? तर जन्माक्षरावरनं ठेवलेलं नाहीये. आम्हाला वाटलं मी गणपतीची मी भक्त आहे, तर गणेशाचं नाव ठेवायचं. तर तसं नाही चालत. तुम्हाला जी दिलेली आहेत, जी नावं आलेली आहेत, जुन्या काळामध्ये बघा की घरामध्ये सुद्धा वाईट शब्द उच्चारले जाऊ नये म्हणून कायम मुखामध्ये परमेश्वराचं नाव असावं म्हणून जर आपण आजोबा पंजोबांची नावं बघितली तर तुम्हाला कुठेही ते व्हिकी आणि टिक्की सापडणार नाही. दत्तात्रय, गोविंद, राम अशीच नावं सापडतील. त्याचं कारण असं की तुमच्या 24 तास मुखामध्ये भगवंताचं नाम यावं, म्हणजे मूळ नाव दिलेलं आहे. तर ही नावं सुरुवातीच्या शब्दावरनं ती सगळी दिलेली नावं आहेत की ती आपल्या घराण्यामध्ये आपण पहिल्यापासून वापरलेली असतात. तिथपर्यंत येत नाहीत आणि मग नंतर अडचणी चालू होतात. त्यामुळं नाव हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि आता त्याच्यावरती सुद्धा धंदा चालू आहे की मी तुम्हाला नाव मग त्याच्या अक्षरामध्ये एखादं आपण उदाहरण घेऊ की आदित्य नाव घेऊ याच्यामध्ये की ADITY असं स्पेलिंग होतं. मग त्याच्यामध्ये गणित मांडलं जातं, नाही ह्याचा मूलांक भाग्यांक. एकदा तुम्ही सापडलात हातामध्ये की तुम्हाला कसं पिसायचं एवढंच फक्त तो उद्देश असतो. की मग त्याच्यामध्ये तुम्ही AA करा, ADI करा किंवा नंतर ए वाढवा, तसं करा, मग तशी सही करा. एकदा मोल्ड झालेला भाग जीवनामध्ये लक्षात घ्या. एखाद्या मटक्याला जेव्हा तुम्ही आकार देता ना, तेव्हाच भगवंतांनी सांगितलेलं असतं हीच अवस्था आहे की तू तुला पाहिजे ते करू शकतोस. पण जेव्हा तू तो आकार देतोस आणि त्याला अग्नी देतोस, अग्नी म्हणजे काय? संस्कार. ते मडकं काय तसंच लगेच वाढत नाही, त्याला भट्टीत घालतात, म्हणजे संस्कारित करतात. म्हणजे तसंच मनुष्याचा देह हा संस्कारित केला जातो, ज्याला आपण संस्कार म्हणतो. आणि तो एकदा झाला की त्याचा परत आकार बदलत नाही किंवा ते जसं तयार झालेलं आहे तसंच राहतं. एखाद्या माठामध्ये पाणी जर गार होत नसेल तर नंतर तुम्ही काही त्याला वेगळं काही त्याच्यामध्ये करून त्याच्यात परत गार कसं होत नाही तर तुम्ही काही करू शकत नाही. तो आणि तीच माती त्याच्यातनंच काढलेलं दुसरं मडकं थंडगार होतं. म्हणजे कुठंतरी गणित चुकलेलं असतं, मग नंतर ते दुरुस्त होत नाही. तसं ह्या गोष्टींच्या शक्यतो मागं जाऊ नये की अमुक हे केलं की मग ते नशीब बदलेल. ही सर्व गोष्टी दुय्यम म्हणजे नाही तिय्यम अवस्थेमध्ये असतात. याचा काही उपयोग होत नाही. आत्ता दोन जणांना ह्याच्यावरनं मी गेल्या आठवड्यात पकडलेलं आहे. त्यातले एक कोथरूडला नामवंत होमिओपॅथिक मॅडम डॉक्टर आहेत. एकांच्या ओळखीच्या थ्रू त्या आल्या आणि त्यांना म्हटलं काय करता म्हटलं तुम्ही. तर म्हटलं मी एकतर होमिओपॅथिक डॉक्टर आहे, दुसरं क्रिस्टल विकते, तिसरी गोष्ट ऑरा क्लिनिंग करून देते, चौथी गोष्ट शांभवी विद्येनी समोरच्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, पाचवी गोष्ट संमोहनाने मी सगळं समोरच्याचं सॉल्व्ह करते, सहावी गोष्ट घरामध्ये जाऊन मी निगेटिव्हिटी आहे की नाही ते सगळं सॉल्व्ह करते, सातवी गोष्ट मी न्यूमरॉलॉजीनी त्यांना काय पाहिजे किंवा रत्नशास्त्रांनी काय पाहिजे ते करते. म्हणजे अशा 10 गोष्टी त्यांनी मला सांगितल्या की ज्या मी ह्या सगळ्या करते. म्हटलं वा चांगलं करताय, पण मग तुम्ही माझ्याकडे का आलात? मग तुम्हाला काय नाही? नाही म्हणे काही तुम्ही जो निरोप पाठवतो माझ्या बाबतीत होता. त्या बाईंना शुगर आहे, डायबिटीस आहे,
व्हेरिकोज व्हेन्स आहेत, गळ्यामध्ये ऑपरेशन झालेलं आहे म्हणजे थायरॉइडच्या याच्यामुळे थायरॉइड आहे. आणि त्यांना मी पहिला प्रश्न विचारला, तुम्हाला जगायचं आहे का मरायचं आहे? कारण म्हटलं दोनदा तुम्ही आत्महत्या केल्यात आणि ह्या सगळ्या म्हणतं शांभवीची विद्या तुम्ही शिकलात, खूप छान झालं. म्हटलं शांभवी विद्या ही जी क्रिया ही काय कशी केली, म्हटलं मला जरा तुम्ही सांगा कशी करता, कोणाकडे शिकलात? मुंबईला कल्याणमध्ये म्हणले मी शिकले त्याच्यामध्ये. म्हटलं बरं, कशी शिकलात मला जरा सांगा ना, म्हटलं मला उत्सुकता आहे. सांगता आलं नाही. म्हटलं शांभवी क्रिया करायच्या अगोदर कुठली क्रिया करायला लागते, की ते आपण काय पहिलं जन्मतात 10वीचा पेपर देऊ शकत नाही. पहिली दुसरी पायरी असते, पहिली दुसरी तिसरी चौथी असे हे करत करतच जातो आणि मग 10वी देतो. ते काय एक्सटर्नलचा विषय नसतो त्याच्यात. एक्सटर्नल सुद्धा देताना तुम्हाला 9वी पर्यंत शिकायला लागतं, तेव्हा तुम्ही एक्सटर्नल देऊ शकता. ते त्यांना सांगता आलं नाही. म्हटलं तुम्हाला काहीही येत नाही, म्हटलं एवढं तुम्ही जे केलंय त्यांची साईट आहे रेग्युलर, तुम्ही म्हटलं लोकांना फसवत आहे, एखाद्याचं नाव घ्यायचं. म्हटलं तुमची पद्धतही सांगतो कशा, हे मी का सांगतोय ह्या आत्ता याच्यामध्ये, की डोळे उघडणं गरजेचं आहे. आपण काय होतं, जिथं सोपी गोष्ट असते ना ती सोडून आपण पटकन करायला जातो आणि आपण स्वतःचा ऱ्हास करून देतो, पैशाचा आणि स्वतःचा पण. म्हटलं पहिलं मान्य करा की तुमचं काहीही नाही. मला तुम्ही काय करताय जे तुमचा खाजगी प्रश्न आहे, तुमच्याकडे येणारे याच्यामध्ये आहेत त्या गोष्टींची मला त्याचाही काही संबंध नाही. पण इथं जी गोष्ट आहे ही अशीच आहे की नाही? आणि क्षणात त्यांनी मान्य केलं मला काही येत नाही. म्हटलं तुम्ही काय करता, समोर त्याचा आला की त्याचा जन्म घ्यायचा. आता नेटवर तुम्ही जर कुंडली म्हणली ती कुंडलीत टाकायचं, मग ग्रह कुठले आहेत, मग तुम्ही ते लाल किताबाच्या मध्ये अमुक अमुक आहेत ते घेता, असे याच्यातनं तोडगे तुम्ही काढता आणि त्या माणसाला देता. तुम्हाला याचं स्वतःचं ज्ञान काय आहे? एखाद्याला आपण सांगतो की घरामध्ये नारळ घे, कलश ठेव आणि त्या नारळाचं तू पूजन कर. हे सांगताना ती ताकद त्या नारळामध्ये वाईट उत्पन्न होते का चांगली उत्पन्न होते हे तुम्हाला कळणं गरजेचं असतं. नुसतं काही गोष्टी नदीमध्ये वाहत्या पाण्यात प्रवाहित करा, काळ्या कुत्र्याला खायला घाला आणि एवढं मोकळं, एवढं सहज सोपं शास्त्र नाहीये. त्यामुळे हे कळणं गरजेचं आहे. त्यामुळं आणि हे करताना आपण आपल्या संस्कृतीचा, भारतीय इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. रामाने कुठल्या हातामध्ये अंगठ्या घातल्या होत्या का? राजा म्हणून हातामध्ये तुम्ही रत्न घालणं ही गोष्ट वेगळी. राजा आहे तो, ते आभूषण आहे. म्हणजे तो एक प्रकारे तुमच्या एक श्रीमंतीचा किंवा तुम्ही जो तुमच्यात एक तेज उत्पन्न होतं तसा तो भाग असतो. पण मला 7.5 आहे म्हणून रामाने कुठल्या प्रकारे हातामध्ये अंगठ्या घातलेल्या नव्हत्या की रावणाचं मला आता हे युद्ध करायचं आहे, तर आता मला पटकन सीतामाईला कसं हे करण्यासाठी मी काय करू, तर त्यांनी तसे काही केलेलं नव्हतं. तुम्ही अख्ख्या रामायणात बघितलं तर काही नाही केलेलं. पण प्रभू रामचंद्रांनी राजा दशरथाचं श्राद्ध मात्र केलेलं होतं, जे आपण कुशावर्ताला म्हणतो नाशिकला. कुशावर्ताला महत्व काय आहे, तर इतिहासात मध्ये दिलेलं आहे की प्रभू रामचंद्रांनी राजा दशरथाचं तिथं श्राद्ध केलं होतं. पण आज त्या श्राद्धापोटी जिथं धंदा केला जातो हे दुर्दैव आहे. की त्याच्यामध्ये त्रिपिंडी केलं होतं का त्यांनी, तर नव्हतं केलं, श्राद्ध केलं होतं. पण सांगताना किंवा करताना की हो इथं कर्म रामाने केलं, पण जो करायला जातो त्याला माहीतच नसतं की नक्की रामाने इथं काय केलं, हे त्याला माहीत नसतं. पण ते माहिती करून घेणं गरजेचं आहे. मग मारुतीने घातले होते का, श्रीकृष्णाने घातले होते का? आभूषण जी होती, आभूषण वेगळं आणि रत्न वेगळी, हे कायम लक्षात घेतलं पाहिजे की दागदागिन्यांमध्ये सौंदर्य येण्यासाठी वापरलेली रत्न दागिने हे वेगळे असतात. स्त्री कुठलाही स्त्री हिरा वापरू शकते, पण माझा शुक्र खराब आहे म्हणून मी हिरा वापरते, तर हा भाग वेगळा झाला. मग त्याच्यामध्ये गणित आलं. पण मला आवड आहे म्हणून तुम्ही जर घालता हातामध्ये तर घाला, त्याला काही हे नाही. पण विशिष्ट कारणासाठी जेव्हा घातलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये अडचण उत्पन्न होते. आणि आज ह्याच गोष्टींनी तुम्हाला समाजामध्ये फसवलं जातं आणि आपल्या मूळ शास्त्रापासून लांब नेलं जातं. कोणी त्याच्यामध्ये मला तुम्ही ऑनलाईन त्याच्यामध्ये सांगवा की कोणी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की भीमरूपी स्तोत्र म्हणा, रामरक्षा स्तोत्र म्हणा. सांगितलेलं नाही, सांगतच नाही ते.
तुम्ही फक्त आम्ही जे सांगतोय ना त्या प्रकारे तुम्ही हे यंत्र त्याच्यामध्ये तुमच्यात ठेवा, ही अमुक अमुक गोष्ट बांधून ठेवा, आम्ही तुम्हाला हा खडा देतो तो. एवढे ढिगात म्हणजे त्यांनी मला जेवढं त्यांची गॅलरी दाखवली तेव्हा मी हादरलो. त्यांना म्हटलं हे सगळं काढा, तुमच्या घरामध्येच इतकं हे आहे. आणि त्यांनी मान्य केलं. म्हटलं तुम्ही लोकांना काय मत देताय, लोकांची फसगत करताय. ही गोष्टही मान्य केली. पण एक कसं असतं, मी का सांगतो की मुळामध्ये ती व्यक्ती त्रासात असते. आपण थोडं तरी, जसं भाजी घेताना 20 रुपयाची भाजी घेताना आपण नीट जर पाहून घेतो, तर इथं तुम्ही सहजतेने बळी पडता. दादा याच्यामध्ये ना मी तुम्हाला क्लॅरिटी देतो. काय होत आहे माहिती आहे, कोणीही येतं, छान छान गोष्टी सांगतं, छान छान तुमचा असा प्रॉब्लेम तसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, आणि कोर्स विकतात. जेव्हा कोर्स विकला जातो ना, त्यांचं ठरलं असतं की बाबा मी त्याला 20 तास घेणार आणि मला एवढे एवढे मला पैसे मिळणार. तुम्ही कोर्स करा, तुम्हाला त्या कोर्समधून जे डेटा तुम्हाला कसा लोकांना सांगायचं आहे ते कळा, आणि तुम्ही धंदा थाटा. म्हणजे ती व्यक्ती जी तुम्ही सांगता त्या व्यक्तीने असे 4-5 कोर्सेस केले, आणि आपल्याकडे एक पोर्टफोलिओ आहे कोर्सेसचा, कुठल्या इन्फॉर्मेशनचा. तुम्हाला काय पाहिजे, ठीक आहे, मी तुम्हाला ती पोरसून देतो. बस. हे ऑलमोस्ट असं झालेलं आहे. आता व्यवसाय तसं, कारण त्याचे व्यावसायीकरण झालेलं आहे. म्हणजे याचं एक अजून एक उदाहरण सांगतो की कसं, आता मी तो एवढे अनुभव घेतलेले आहेत. माझं नारायणपेठेमध्ये पुण्यात ऑफिस आहे. एक जवळच 2 चौक पलीकडं अंगठ्या विकणारं एक खूप जुनं दुकान आहे. म्हणजे स्टोन आणि अंगठ्या, त्याच्यामध्ये गॅरंटेड स्टोन विकणं, म्हणजे गॅरंटी कार्ड सकट, नाही आलाय तर पैसे परत वगैरे असं. ती गोष्ट सुद्धा एक 5-6 वर्षापूर्वीची आहे की तेव्हा ते अतिशय फॉर्ममध्ये होतं दुकान. आता आहेत की नाही मला माहित नाही, पण होतं. आहे, फॉर्म मध्ये आहे. तर ते माझ्याकडे आल्यानं म्हणले की तुमच्याकडे माणसं येतात, तर तुम्ही असं करा, तुम्ही त्यांना स्टोन सुचवा, आमच्याकडे पाठवा, आम्ही तुम्हाला 3 ते 5% देतो. आता दुर्दैव असं आहे की जो सांगणार, माझ्याकडे जो मनुष्य आला होता तो, म्हणजे आपण जातपात करू नये, पण ब्राह्मण होता. मी त्यांना म्हटलं की हा व्यवसाय करणं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे काम करता हे जरा मला नीट समजावून सांगा. म्हणजे मला कळलं पाहिजे की तुम्ही, मी उद्या एखाद्याला जर सजेस्ट केलं आणि तुमचा फरक नाही पडला तर तुम्हाला तो, आणि म्हटलं 200 आणि 300 रुपयामध्ये तुमच्याकडे खरंच रत्न मिळतात का? की तुम्ही पेपरमध्ये देता की 300 रुपयात अमुक मिळेल आणि 200 रुपयात हे मिळेल, तर खरंच मिळतं का? पहिले त्यांनी जे गोष्ट सांगितली, म्हटलं मला तुमचं ठीक आहे, मी तुम्हाला कस्टमर पाठवायला, काय होतं, शब्द बदलले जातात की कस्टमर पाठवायला मी हे करतो, तुम्ही कशा पद्धतीने काम करता हे मला समजावून सांगा. आणि त्याच्यामध्ये विश्वास बसला. त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की 300 रुपये आणि 500 रुपयाचं हे करायचं, पण येणारा माणूस जो असतो तो हा आमचं एक, म्हणजे 4-5 माणसं अशी खास ठेवलेली आहेत की ते 300चं 3,000 ते 30,000 त्या माणसाचा खिसा बघून ते 3,000, म्हणजे हे तुम्ही घेतलं ना, तर यांनी काय एवढं फरक पडणार. म्हणजे थोडक्यात आपण मांजरपाट घेतलं काय आणि मग वूल घेतलं काय, या कापडात जसा फरक असतो ना, म्हणजे अंग दोन्हीने झाकलं जातं, पण त्याचं जे आपल्याला जो फील येतं तसं वेगळं. म्हणजे असे उदाहरणं सांगून ते त्याच्यामध्ये हे करता. मग आपल्याकडं फायनान्स आहे वगैरे सगळे सांगितलं जातं आणि 3 ते 30,000पर्यंत त्याच्यामध्ये केलं जातं. म्हटलं बरं ठीक आहे. पण म्हटलं जर एखादा परत आला, असं धरून चाला की तुम्ही एखाद्याला पुष्कराज दिला आणि जर त्याचा काही, त्याला काही उपयोग झाला नाही, तर तुम्ही दिले की 1 महिन्याची गॅरंटी आहे आणि मग नाही चालला तर तुमचे पैसे पूर्ण परत, असं तुम्ही दिलेलं आहे, तर त्याचं काय त्याच्यात? म्हणले येतच नाही. म्हटलं कसं काय? तर त्यांनी एक गणित मला उदाहरण सांगितलं की धनकवडीला, नाव घेऊन सांगतो, मोरे म्हणून एक जण बाई होत्या, त्यांनी त्यांच्या मुलासाठी त्यांच्याकडनं पुष्कराज घेतला आणि असाच 50 का 60,000चा पुष्कराज त्यांनी त्या मुलासाठी घेतला. मग हे ते कसं पटवायचं ह्याचं मला उदाहरण सांगत होते, ते मी तुम्हाला सांगतोय. आणि ते मुलांनी पूजा वगैरे करून, अर्थात आमचेच गुरुजी, असं हे त्यांचं म्हणणं आहे की ते घेऊन, म्हणजे गुरुजींचे पैसे वेगळे की तुम्हाला संस्कार करून देतो, ते सगळं केलं, तिथं केलं. कारण कसं असतं, मनुष्य जेव्हा 50-60 हजार रुपये खर्च करतो तेव्हा 1,500 रुपये खर्च करणं त्याला काहीच नसतं, कारण ते डोक्यातच बसलेलं असतं त्याच्या.
त्यांनी केलं आणि पुष्करच घातला आणि म्हणलं राहिला तो तिकडं ह्याला बिब्बेवाडी साईडला होता आणि येताना कोठारी हॉस्पिटलच्या इथं स्पीड ब्रेकर त्याला दिसले नाही, त्याची मोटरसायकल घसरली आणि तो पडला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्यात. तर त्या बाई ज्यांनी तो पुष्कराज त्याच दिवशी घातला होता तर म्हणल्या की तणतणल्या त्या की आता पुष्कर, माझ्या मुलाला काही त्रास नव्हता आणि हातात पुष्कराज घातला आणि आता हा घातल्या घातल्या ऍक्सिडेंट झाला घरातनं बाहेर पडल्यानंतर, मला माझे पैसे परत द्या त्याच्यात. आणि त्यांनी मला प्रश्न केला, अशा ह्याच्यामध्ये जर आपण तुमच्याकडे आलं तर तुम्ही काय सोल्युशन त्याला दिलं असतं. आता हा काय माझा उद्योग नाही किंवा ह्याच्यामध्ये पडलेला नाही. मी म्हटलं काय ठीक आहे, त्यांचे पैसे परत करून टाकले असते की बाबा हे तुमचे पैसे परत त्याच्यामध्ये जाणले. त्यांनी मला जे सांगितलं ते खरं ऐकून मी शॉक झालो. ते म्हणले त्या बाईंना आम्ही पहिलं बसवलं त्याच्यात. हे सगळं मला करायचं होतं बरं का, म्हणून त्यांनी माझ्यासमोर हा चित्रपट मांडला होता. त्यांनी त्या बाईला बसवलं, त्यांना सांगितलं की तुम्हाला तुमचे पैसे, कारण एकदा मनुष्य आपण, ही मनुष्य स्वभावच आहे, बाप दाखवता अगं श्राद्ध कर, असा हा इतका इमिजिएट त्यांना इफेक्ट हवा असतो लोकांना. आणि ती बाई म्हणली की मला नाही असं आहे, मला माझे पैसे परत द्या, माझ्या मुलाला आता पायाला पण फ्रॅक्चर झालेलं आहे, त्याचाही माझा खर्च होईल आणि याच्यामध्ये. मग कॅटेगरी वाईज वेगळे गुरुजी की जे एक मग पेहरा बिगरा असतात की नाही, त्याच्यामध्ये माळा बिळा गंधविंद अशा याच्यामध्ये आलेलं की या बसा कसं याच्यामध्ये माहोल तयार केला जातो. आणि मग त्यांना सांगितलं बर, त्यांनी दुसऱ्यांना बोलवलं, त्यांच्या जो असिस्टंट होता तो त्यांना पुष्कराज दिला. ह्या कृत्या, हा इन्सिडेंट त्यांनी दाखवलं तसं मी तुम्हाला सांगतोय. त्या मुलाची परत पत्रिका काढली, म्हणजे अरे पुष्कराज दिला, ह्याला तू माणिक पण द्यायला पाहिजे होतास त्याच्यामध्ये. नाही तर म्हणलं सर मॅडमचं तेवढं बजेट नव्हतं त्यामुळं आम्ही सुचवलं नाही. हे सांगितल्यावर ती जी बाई भांडायला आली होती ती पहिल्यांदा तर म्हटलं की तू शांत झाली, कन्फ्युजन झालं की म्हणजे नक्की काय म्हणायचं. ते म्हणले अहो पुष्कराज होता म्हणून तुमच्या मुलाचा पायावर निभावलं, जीवावर गेलं नाही. हा पहिला भाग त्या बाईच्या डोक्यात त्यांनी टाकलेला की हातात पुष्कराज होता म्हणून फक्त पाय फ्रॅक्चर झाला, नाहीतर तुमचा मुलगा काहीही होऊ शकलं असतं. आमच्या पुष्कराजने तुमच्या मुलाला वाचवलं. हे एवढं की आपल्या मनुष्याचा विकनेस एवढा असतं की त्या बाईला लगेच पटलं की नाही खरंच आहे, तुमच्या पुष्करात घातलं असं होऊ शकलं असतं, कारण मागणं बस पण येत होते. म्हणजे सांगायला लागतच नाही, मनुष्य स्वतःहूनच सगळं बोलून मोकळा होतो. पण म्हणले काम करा आता, परत असं जीवावर बेतू नये म्हणून तुम्ही त्याच्याबरोबर दुसरं रत्न पण घेऊन जा. म्हणजे जी पैसे घ्यायला आली होती ती वरती अजून पैसे देऊन तो व्यवहार करून दिले आणि अशा तऱ्हेने आपल्याला काम करायचं आहे असं समोर प्रलोभन दाखवलं गेलं. हे आजच्या बाजारामध्ये चाललेलं बाजारीकरण आहे. आणि ह्याच्यावरती इतकं दुर्दैव वाटलं की नंतर त्या म्हणजे जे माझ्याकडे प्रपोजल घेऊन आले होते त्याला केटरिंगच्या गाडीवरती, केटरर्स जे आपण जिथं कार्यक्रम वगैरे असतात तर तिथं एक प्रकारचं ते बेसिन असतं बघा, ते उचलताना मी विजय टॉकीजच्या इथं पाहिलं. म्हटलं काय झालं त्याच्यात, काय काहीतरी केलं. शेवटी तुम्ही जसं पैसा कमवता किंवा जसं आहे तसं गमवता, पण त्यावेळी दुसऱ्याची फसवणूक झालेली असते. आणि हा भाग का सांगतोय की सहजतेने आज तुम्ही हातात घातलं की उत्तमसं घालतात, भावनांशी खेळलं जातं, भावनांशी खेळता कामा नये. म्हणून कायम याच्यामध्ये स्वामी एकाने हातात फक्त स्वामींच्या अंगठी काढली आणि हे काढलं झालं, सगळ्यांनी त्या दिवसापासून तो खडा घालणं, मार्केटमधले खडेच गायब सगळे. त्यांनी घातलं म्हणजे मी घालणार त्याच्यामध्ये. मग जाऊन त्यांना मी विचारलं की म्हटलं सर हे तुम्ही करणार, म्हटलं मला असं वाटलं की छान त्याच्यामध्ये त्यांना वाटलं म्हणून केलं, पण समाजाने लगेच हा मनाचा असलेला कमकुवतपणा आहे आणि हा जाणं गरजेचं आहे. मग एवढ्या गोष्टी कशासाठी पाहिजेत, म्हणून हे हातात घातलेलं गोल्डन हे आता तर इतकी म्हणजे दर 10 पैकी 5 माणसांच्या हातात ते दिसतं. कोणाला जर पाहिजे असेल तर
मी 1-2 दिवसात सरांकडे नंबर पण देतो. एक तुम्हाला 20 रुपयात मिळेल, जे तुम्ही बाहेर 3-3 आणि 4-4 हजारात घेतात ते, की ज्याचा काहीही उपयोग नाही. अजून एकाने त्याच्यामध्ये आले होते की दिव्य ज्योती, हेही माझ्याकडे आले होते की आम्ही तुम्हाला दिव्य ज्योती आम्ही तयार करतो, 50,000 रुपये किंमत आहे, ही घरात लावली की घरातली निगेटिव्हिटी जाते, हे तुम्ही विका, आम्ही तुम्हाला 22,000 देऊ, तुम्ही 50,000 विका. म्हटलं कसं काय, ह्याच्यात कुठली ज्योत वेगळी पेटते, ह्याच्यात काय वेगळं आहे? मग तो एक पितळ्याचा अजूनही व्यवसाय चालू आहे. दगडूशेठ हलवाईच्या इथं अजूनही हा व्यवसाय चालू आहे, की ती ज्योत घ्यायची, त्याला 4 रकाने करायचे, आर्किटेक्चर वर्क, त्याच्यामध्ये 4 प्रकारचे असे खडे लावायचे, म्हणजे जेव्हा प्रकाश पडतो किंवा तसं छान वाटतं, की आपल्याला वाटतं की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आली. कसं शक्य आहे? घरात निरंजन आहे ना. बनवले कुठे जातात? कोंडव्याला, सिद्ध करून आणलेले. जसं आपण म्हणतो ना की आपण तीर्थक्षेत्री जातो, अक्कलकोटला जातो, शेगावला जातो, ते प्रसाद काय म्हणजे काय अख्खं मोठं पातेलं घेऊन महाराजांच्या समोर येऊन ठेवत नाहीत. ते त्यातलं थोडंसं घेऊन ठेवतात आणि ते त्यातलं झालं, महाराजांना प्रसाद दाखवलं की तो तेवढीशी वाटीमधलं त्या सगळ्या अन्नामध्ये एक मिसळलं जातं, म्हणजे तो प्रसादीय ते अन्न होतं त्याच्यात. मग तसं याचं कुठेही कशाचा काही पत्ता नाही. आणि व्यवसाय करून लोक त्यांच्यामध्ये जाऊन तुम्ही व्यवसाय करा. त्या माणसांचा जो माणूस साधा जुन्या 2 व्हीलरवर फिरत होता, स्कूटीवर फिरत होता, तो आज मर्सिडीजमध्ये फिरतो. हेवा नाहीये किंवा मला वाईटही वाटत नाही किंवा त्याच्याबद्दल कुठला रागही नाहीये, कारण त्याचं त्यांनी बरोबर केलं, त्यांनी व्यवसाय केला. वेडी होणारी लोक मूर्ख आहेत असं मी म्हणेन. त्याचं काहीच नाही, त्यांनी केलंच आहे. असं आहे का की हा फक्त सिद्ध दिवा लावला, तो काय अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा आहे का? म्हणजे आपण किती वीक होत चाललेलो आहोत त्याच्यावर. घरामध्ये तुम्ही निरांजन देवापाशी लावता, सफिशियंट आहे. संध्याकाळी तेलाचा दिवा लावता, पूर्ण आहे. तिथं फक्त 1 मिनिटं भाव ठेवा, तुमचं घर छान होतं. उदबत्ती त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला पाहिजे ती लावा. अमुक इकडं आहे, तमुक लावलं की ते हे होतं, तमुक लावलं की ते होतं, असं काहीही नाहीये. म्हणजे साधं गुलाब अत्तर गेलात तर 10 रुपये, पण मुशखिना घ्यायला गेलात तर 2,500 रुपये. का? स्वामींना मुशखिना आवडतं. म्हणजे हे एक मुद्दामून मांडतोय, फसगत कुठं होते आणि आपण अध्यात्मातनं चुकीच्या मार्गाने कसं जातो. दादा, आणि त्याच्यात हे पण सांगतो, तो रोजचं अत्तर घेतलं म्हणून 25-30 रुपयाला पडतं. मुश्क हिना 100 रुपयाला उत्तम क्वालिटीची बाटली मिळते, हा. 100 रुपयाला, आणि 30-1,500ला विकली जाते. 1,500. कारण का? भावनेशी खेळ. आणि मग ह्या गोष्टींचा आपल्याला कधीही डोळे उघडे ठेवून विचार करणं गरजेचं आहे. कारण हा जर तुम्ही केला नाहीत ना, तर अध्यात्मात पुढे जाणार नाही. आणि म्हणून आपल्याला कुलदैवत हे एकमेव असं देवत्व आहे किंवा देवता आहे की हे तुम्हाला तारू शकणार आहे. तुमच्या घरामध्ये लग्न होत नाहीत किंवा हे पहिलं कन्फर्म करा की माझ्याकडे आलेले प्रॉब्लेम हे कशामुळे आलेले आहेत. खरंच पत्रिकेमुळे आहेत का? आधी वागणं बघा, घरामधलं वातावरण बघा. ज्या घरामध्ये अति कायम आजार असतात त्या घरामधले आपण विचारशक्ती बघा काय असते. ती विचारच नसतात, नकारात्मक विचार. सकाळी उठाचंच ते नकारात्मकता घेऊन उठायचं, असं करून चालणार नाहीये. आणि तुमचे भोग जे आहेत ते कोणीही कमी करणार नाही. आणि संतांशी तर म्हणजे तुम्ही धंदा करायला, डील करायला जाऊच नका की मी एवढं वाचेन तर तेवढं होईन. त्याच्यामध्ये जर शांतपणे जर तुम्ही त्याच्यामध्ये माळ करत असाल तर ती तेवढीच करा, पण निरपेक्ष भावनेने करा. मला तुमच्याकडनं काहीही नको. एकदा तरी म्हणा. कायम अजून एक परवाचं एक उदाहरण सांगतो. म्हणजे काय आहे, हे वास्तव आहे ना, हे मांडाचं काम करतोय. परवा शेगावला गेलो होतो. दर महिन्याला शेगावला जातो. आणि जिथं समाधी मंदिर होतं तेव्हा माझ्या पुढं एक बाई दर्शनाला आलेल्या होत्या. आणि त्यांनी नेमकं काय केलं, एक 4-5 नोटा होत्या आणि त्यांच्याबरोबर छोटा मुलगा होता. त्याला सांगितलं हे 20ची नोट ठेव तिथं. त्या मुलानी, आणि ती छोटी पर्स होती त्या बाईंची, त्या मुलाच्या हातामध्ये पर्स दिली आणि सांगितलं की 20ची नोट तिथं ठेव जरा.
त्या मुलांनी ठेवली आणि त्या हे ठेवलं की ठेवलेच का रे पैसे, म्हणजे त्या ह्याचं दर्शन घेतलं गादीचं आणि तिथनं बाहेर आलो. बाहेर आल्यावर त्या मुलाला विचारलं की ठेवलेच का रे पैसे, तर म्हटलं हो ठेवले, 500 रुपयाची नोट ठेवली. असं तो मुलगा म्हटला. तिथं त्या बाईने त्या पोराला धपाटा घातला. ही परवाची गोष्ट आहे. आणि ते पाकिट पटकन हातात मग ओढून घेतलं त्याच्यामध्ये, आणि त्या बाईंच्या बरोबर अजून एक ताई होत्या त्याच्यामध्ये. काय झालं का म्हणे, काय 500ची नोट ठेवली तिथं. बरं आता ठेवलेली आहे म्हणजे परत त्या हुंडीत टाकलेली नोट तर काय बाहेर येत नाही. म्हणून त्या बाईने पटकन ती आतल्या नोटा काढल्या आणि तिच्या लक्षात आलं 20चीच नोट ठेवली होती, 500ची नव्हती. 500ची होती. लगेच पुढचं स्टेटमेंट त्यांचं असं होतं, महाराजांनी वाचवलं. बापरे. आता तुम्ही मला सांगा, ह्याच्यामध्ये काय अर्थ काढणार तुम्ही? महाराजच तारणारे म्हणून ती परत त्या बाई आल्या, परत मला महाराजांना नमस्कार. कुठं चाललोय आपण? म्हणजे किती आपण कशात अडकतोय? महाराजांनी सांगितलं होतं का की माझ्यासमोर तू पैसे बाबा ठेव किंवा त्याच्यामध्ये कर? काहीही नाही. तत्व काहीही मागत नाही. आपणच हे सगळे उद्योग करत असतो. आपलं मन तरी चांगलं स्वच्छ ठेवा ना. तुम्ही अशा पद्धतीने मग लगेच त्या मुलाला लाडू, मग त्याच्याबरोबर जो प्रसादाचा लाडू होता तो त्या मुलाला दिला त्याच्यामध्ये. मग उगाच तुला धपाटा घातला, आधी तुला सांगता येत नाही का? त्या मुलाला काही, तुम्ही बघा, हिरवी नोट 20ची नोट हिरवी असते आणि 500ची हिरवी असते, त्याच्या पटकन लक्षात नाही आलं तर त्यांनी सांगितलं असेल. पण एका सेकंदात तुमच्या अध्यात्माचं, तुमच्या श्रद्धेचं किती दिंडोडे उडाले. महाराजांनी काय करावं, काय विचार करावा? 500 रुपये वाचवले म्हणून लगेच ह्या बाई म्हणतात बघा महाराजांना चिंता. मग म्हणजे कशासाठी तुम्ही काय देता देवत्याला, म्हणजे तुम्ही व्यवहार करता का? मग हे लक्षात येणं गरजेचं आहे आपल्याला की आपण कधीही व्यावहारिक दृष्टिकोनातनं कुठेही जाऊ नये. खूप ठिकाणी हे घडतं. तर अन्नदान करताना सुद्धा तुम्ही जर अमुक गोष्टीसाठी अन्नदान केलेलं आहे आणि त्याचं मला फळ मिळावं आणि बोलून दाखवलं, मी ना 5,000चं अन्नदान केलं तिथं, बाकीचे बघितले पण आपलं 5,000चं शब्द बघा, माझं नाही आपलं. तिथं स्वतः मनुष्य अहंभाव एवढा येतो ना की स्वतःला सुद्धा एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवतो की मी 5,000चं अन्नदान केलं, अमुक अमुक मला साडी होती त्यांना मी अशी साडी दिली, प्रत्येकाला 700-800 रुपयाची साडी दिली, जाऊ दे काय व्हायचं ते, त्याच्यामध्ये आपण कधीतरी देतो, ते मजा करू दे. तुम्हाला याचं फळ मिळणार नाही, कारण स्वार्थासाठी तुम्ही परमार्थ केला. अन्नदान करताना तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा हक्कच नाही. तुम्ही जे केलं कशाला नाव द्यायला पाहिजे? आणि स्मृती प्रित्यर्थ तर देऊच नाही. म्हणजे आपण देतो, बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो की आज माझे आई वडील गेले होते, आई गेली होती, तर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण अन्नदान करू त्याच्यामध्ये. तर माझं उलटं म्हणणं असतं, ज्या दिवशी ते गेलेत ना तर त्या दिवशी करू नका. जर तुम्हाला त्यांचा जन्मदिवस माहिती होता ना की ज्या दिवशी माझ्या बाबांचा वाढदिवस या दिवशी होता, त्या दिवशी द्या ना. स्मृती प्रत्यर्थ कशासाठी देता? तुम्ही ज्यावेळी जन्म झाला ना, एक छान पॉझिटिव्हनेस कसा बघावा ही गोष्ट सुद्धा शिकण्यासारखी आहे. स्मृती प्रित्यर्थ नको. मग स्मृती प्रित्यर्थ दिला असेल तर मग तुम्ही त्या प्रसादाची अपेक्षा करू नका. मग तो घरी न्यायचा, मठातला प्रसाद आहे, मी अन्नदान केलं त्याचा मिळालाय, पण तुम्ही हे विसरता, तुम्ही स्मृती प्रित्यर्थ केलेला. मग तुम्ही कुठल्या स्मृती प्रित्यर्थ करायचं ना, गायींना तुम्ही जाऊन अन्नदान करू शकता, पण कुठल्याही पावत्या वाढू नका. कशासाठी पाहिजेत पावत्या? तुम्हाला दाखवायला पाहिजेत का की मी किती केलं? तुमचं फळ्यावर नाव पाहिजे का की अमुक अमुक मी हे केलं यांचं एवढं असं? काही गरज नाहीये, कारण देणारे तुम्ही नाहीये आणि घेणारे तुम्ही नाही येते. तुम्ही काही कोणाला, तुम्ही देवाला काही देऊ शकत नाही. फक्त तुमच्या मनातला उत्तम भाव हा फक्त परमेश्वर स्वीकारू शकतो, याच्या व्यतिरिक्त काही स्वीकारू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि हे कळणं आपल्याला गरजेचं आहे की देव हा भावाचाच फक्त भुकेलेला आहे. तर तो मुळा मुद्दा हा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, स्वतःचं असलेलं कुठेही शोधायला जाऊ नका. स्वतःचं कुलदैवत याचं स्मरण करा, तुमच्यासाठी उत्तम दिवस येतील, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. एका दिवसात सॉल्व्ह होणार नाही.
तिसरी गोष्ट, जर कुलदैवत माहीत नसेल तर लक्ष्मीनारायण किंवा नरसिंहाचा जप करा, तुम्हाला ते स्तोत्र मिळेल. म्हणजे लक्ष्मीनारायण स्तोत्र कुठलंही चालेल. ऊस तुम्ही असा खाल्ला काय तसा खाल्ला काय, ऊस खातोय ना याला महत्व आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही ते वाचू शकता. मागच्या भागात एकदा सांगितलं होतं की ललिता सहस्त्रनाम स्तोत्र तुम्ही घरात जर लावलं संध्याकाळी तर घरामधली ऊर्जा बदलते. घरामधलं वातावरण तुम्ही चांगलं ठेवा, विचार चांगले ठेवा. कुठल्याही गोष्टीवर कमकुवतपणा राहू नका की मी अमुक केलंय त्यामुक केलंय तरच माझ्या घरामध्ये पॉझिटिव्ह. प्रत्येक जण ह्या ना त्या मार्गाने तुमच्या घरामध्ये पैसे काढायला बसलेला असतो. घरामध्ये मी कित्येक जणांना विचारतो की घरामध्ये दोष, तुम्ही ज्या घरामध्ये आज 9 वर्ष राहताय आणि 8 वर्षांनी तुम्हाला कळलं का घरामध्ये दोष आहे, मग 8 वर्षानंतर तुम्हाला घरात अडचण यायला लागल्यावरती कोणतरी येतो आणि सांगतो तुमच्या घरामधलं अमुक अमुक आहे, ते आहे, सगळं बदला, ते करा, तसं करा, तसं करा. मग आधीचे 8 वर्ष आपण गणितीमध्ये घेत का नाही? 8 वर्ष त्याच घराने तुम्हाला आसरा दिलेला आहे, त्याच घरामध्ये तुमची लग्न श्राद्ध सगळं झालेलं आहे, तुम्हाला पैसाही तिथंच दिलेला आहे. मग थोडासा कर्माच्या सिद्धांतानुसार जीवनामध्ये थोडासा चढ उतार आला तर लगेच तुम्ही घराला नावं ठेवता की वास्तुदोष आला, वास्तूमध्ये प्रॉब्लेम आहे. आज एवढ्या वर्ष दक्षिणेकडे, मग मी म्हणेन ठीक आहे, मग लक्ष्मी रोडला गाडगिळांचं दुकान दक्षिणेकडे तोंड करू नये, माझं स्वतःचं दुकान दक्षिणेकडे तोंड करून आहे, माझ्या ऑफिसमध्ये असलेल्या स्वामींचा फोटो दक्षिणेकडे तोंड करून आहे. मला असं कधी हे केलं झालं नाही की स्वामी तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून का याच्यामध्ये आहेत, कधीच नाही. भाव महत्वाचा आहे, तो शुद्ध ठेवा. तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये संडास बाथरूम ठेवू नका म्हणतात, देवघर आहे, ठीक आहे, पण आज बांधकाम करताना जर ते माझ्या नशिबी तिथं तेच आलेलं आहे तर त्याला मी काही करू शकत नाही, कारण हा माझ्या नशिबाचा भाग आहे आणि स्वीकारलेला आहे. ते स्वच्छ ठेवायचं काम मी करतो. कारण बघा, मग नाही तर मग प्रत्येक कणात प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मग तो सगळीकडेच आहे, सगळीकडेच आहे ना, तो तिथं पण आहे. म्हणून फक्त ईशान्य कोपऱ्यात अमुक पाहिजे अशी कित्येक घरं बघितली आहेत, वास्तूप्रमाणे बांधलेली असतात, वास्तू सिद्ध केलेला आहे, पूर्ण घराण्याचा रास झालेला आहे. आणि मग त्यांच्यासमोर प्रश्न पडतो की आता मी सगळं वास्तूप्रमाणे करून सुद्धा असं कसं काय, कारण मनामधला भावच उत्तम नाही, काय करणार. मग तुम्ही देवापाशी देव कशाला काही गरज लागत नाही, तुम्ही त्याला जिथे ठेवाल तिथंच ठेवा. त्यामुळं ह्या सर्व गोष्टींच्या अनुषंगात कुठल्याही संत एक निवडा, 10 निवडू नका. म्हणजे एक पोथी झाली, एक स्तोत्र स्वामींचं झाल्यावर शंकर महाराजांचं, मग नंतर गोंदवलेकर महाराजांचं, मग सगळे घेऊ नका, एक निवडा, एकावर विश्वास ठेवा, एक डॉक्टर ठेवा. ते जो आहे सगळीकडे फिरून तेच आहे, तर एकावर विश्वास ठेवा. तारक मंत्र, शांतपणे तारक मंत्र म्हणा, आणि तो तारक मंत्र म्हणताना ती वाक्य ना आपल्या डोळ्यासमोर डोळे मिटून आठवा. निशंक होई रे मना, तर आपल्या पहिल्यांदा आपल्या मनाला सांगितलं तू आधी शांत हो. मग आपण नुसतं 10 मिनिटात तारक मंत्र म्हणायचा आणि मग माझी जेवायची वेळ झाली तर तसं ते काम करत नाही. म्हणून संत तत्वाशी सुद्धा, कारण देवतेपेक्षा संत हे खूप अशी अवस्था आहे ही तुम्हाला पटकन जोडली जाते. म्हणून संतांचं हे करताना, नामस्मरण करताना, तुम्ही रोज नित्य नामस्मरण करताना हे एकाचं करा, सगळ्यांचं करू नका. कुठलंही घ्या, कोणाचं करू वगैरे नाही, तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही घ्या, ते करा. भाग राहिला पत्रिकेचा, मागच्या भागामध्ये सांगितलं होतं की नक्षत्र असतात, नक्षत्रांच्या देवता असतात, ठीक आहे. तब्येतीची इम्युन ताकद माझी कशी आहे याच्यावरनं मी तब्येतीला प्रत्येक प्रॉब्लेमला सामोरं जातो. पण एक वेळ प्रत्येक मनुष्याच्या जीवनात येते की त्याला कधीतरी औषधाची गरजही पडते. मग ते औषध जे आहे मग त्या पत्रिकेतनं आपल्याला बघायला लागतं की मग काय आहे. सगळे शनी 7.5 आली की लगेच, आता बऱ्याच जणांनी लगेच केलं की 14 तारखेला गुरु बदल आहे, आमचं काय होईल. त्याच्यावर नित्य बदल आहेत, ते प्रत्येक ग्रहाचे बदल हे नित्य असतात. त्या अनुषंगाने त्याचे गणित चालत, आणि एका ग्रहामुळं प्रत्येक अख्खी पत्रिका खराब होत नाही.
बाकीचे ग्रह त्याला सपोर्टिव्ह असतात. त्यामुळं घाबरून जाऊ नका किंवा त्याच्यातनं लगेच माझं आता मी संपलोच असं त्याच्यामध्ये सर्व गोष्टी नाही आहेत. मग त्याच्यात सुद्धा जसं मागच्या भागात सांगितलं होतं की पत्रिकेच्या पहिल्या भागात आपल्याला नक्षत्र दिलेले आहेत, आपलं नक्षत्राचे आराध्य वृक्ष दिलेले आहेत. मग एक पुढचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये आपण आपली पत्रिका स्वतःची काही ज्योतिषाकडे जायची गरज नाही की कशी बघायची, सोप्या पद्धतीने. तुम्ही अडाणी आहात, मीही अडाणी आहे, आपण सगळेच अडाणी आहोत, कारण आपण पत्रिका बघतो. तर ती आपल्याला कशी बघायची आणि प्रत्येक राशीचे असलेले आराध्य वृक्ष, जसं सांगितलं की कर्क रास माझी आहे की त्याचं पुष्य नक्षत्र आहे, पिंपळ वृक्ष आहे, तसं प्रत्येक राशीचे वृक्ष आणि त्याची सेवा कशी करायची हा आपण अजून एक म्हणतो ना की एक प्लस पॉईंट आपल्याला अजून जीवन उत्तम करण्यासाठी. तर हा आपण पुढच्या भागामध्ये मी सरांनी अनुमती दिली की त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करू की आपणच आपल्या पत्रिकेच्या अनुषंगाने कसं आपलं देह विचार हे उत्तम ठेवायचं. परत एकदा सांगतो, कुठल्याही प्रकारचे कन्सल्टिंगचे किंवा हे करायचे पैसे मी घेत नाही. बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला. फक्त काय असतं की प्रत्येकाला वेळ द्यायचा प्रयत्न असतो, असं कोणी नसतं की हा जवळचा किंवा हा लांबचा. प्रत्येकाला उत्तर त्याच्यामध्ये येतो. हल्ली मी स्टेटसला ठेवतो की किती साधारणपर्यंत आपल्याला नंतर वेळ मिळू शकेल, प्रश्न पाठवा, मी त्याचं उत्तर नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला द्यायचा माझ्याकडनं प्रयत्न करेन. पण कृपया इथं व्यवसाय किंवा व्यवहार होत नाही हे मुद्दामून सांगतो. बऱ्याच जणांनी विचारलं, एकाने मला सांगितलं बाकीचं तुमची फी असेल त्याच्या दुप्पट मी देतो, मला प्रेफरन्स द्या. ऐकून खूप वाईट वाटलं मला, कारण मी कुठल्याही प्रकारे पैशासाठी ह्या गोष्टी करत नाही. समाजाला एक व्यवस्थित मार्गाचं जावं ह्याच्यामध्ये याच्यापेक्षा माणसं शत्रुत्व जास्त पत्करतं, कारण व्यावसायिकरण करत असतात आणि ते आपण त्याला प्रलोभनाला बळी पडत असतो. त्यामुळे ऑनलाईन ह्या गोष्टी हे सगळ्या करणं, पैसे घालवायच्या आधी थोडंसं थांबा, पुढचा भाग करू, तुम्हाला सगळ्या गोष्टी फुकट त्याच्यामध्ये मिळतील. कुठल्याही प्रकारचे असे एका दिवसात प्रॉब्लेम मनुष्याचे सॉल्व्ह होत नाहीत. त्याला तेवढी प्रचंड गुरुची तुमच्यावरती कृपा असायला लागते आणि ते लाखात एखादाच असतो की ज्याच्यावरती गुरु कृपा त्यांनी न मागता न सांगता गुरु हा करत असतो. त्यामुळं आज आपण इथं थांबू या विषयावरती. लवकरच सरांना मी विनंती करतो की त्यांनी करू तो भाग करू, म्हणजे तो आपला राहिलेला विषय जो आहे की आराध्य वृक्ष हे प्रत्येकाला सेवेपोटी आपण कसं करू शकतो आणि अजून अध्यात्मामध्ये त्या ह्या देवते तत्वाशी कसं जोडलं जाऊ शकतो. आणि आराध्य वृक्ष त्याचा मंत्र, देवता त्याचा मंत्र वेगळा, आराध्य वृक्षाचा मंत्र वेगळा असतो. जशी ब्लड प्रेशरची गोळी की रोज नित्यनियमाने घ्यायला लागते, तसे ती आराध्य वृक्ष पण असतात. त्याची काडी किंवा त्याची छोटीशी तुकडा जरी आपण आपल्या जवळ ठेवला तरीही आपलं काम होतं. फक्त ती चार्ज करायला लागते. म्हणजे सिम कार्ड आहे पण ते जर ऍक्टिव्हेट नसेल तर त्या सिम कार्डाचा उपयोग शून्य. मग ती कसं चार्ज करायची, कुठल्या वृक्षाला, कुठल्या नक्षत्राला काय मंत्र आहे ते पुढच्या भागात आपण पाहू. श्रीराम. प्रेक्षकांना ही एक विनंती आहे, एक सांगायचं आहे की देवमाजाचा प्रयत्न आहे की जे पण आपण करू ते डोळसपणे करू. एक तर ती गोष्ट. दुसरं, देवमाजावरती येणारे कुठलेही गेस्ट, इवन देवमाजाची मेन कोर टीम, आम्ही कोणाकडनं कुठलेही पैसे घेत नाही, आम्ही कोणाकडनं कुठल्या गोष्टी पण घेत नाही. म्हणजे तुम्ही जरी नारळ आणि शाल द्यायला बोललं मग हात जोडतो, बाबा नको ते ठेवा, आम्हाला त्याची आवश्यकता नाही. आवश्यकता नाही तसं नाही आहे, पण कसं आहे की ही आमची एक सेवा आहे आणि जर निस्वार्थ सेवा केली तरच त्याचं फळ लाभू शकतो. हे बहुतेक आमच्या सगळ्यांचा एक कॉमन असा इन्फ्लुएन्स आहे. तर पुढचा कृपया बघ, दादांचा कृपया पुढचा भाग बघा. आणखीन येणार आहे की मी जे देवमाजाला आता 2 वर्ष झालेली आहे, तर मी शून्यापासून सुरुवात केली. मला स्वामी कोण होते ते पण माहिती नव्हतं. ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेस
ॲक्सिलरेट झाली जेव्हा मी बापट दादांना भेटलो. आता एक एपिसोड आम्ही त्याच्यासाठी मी प्लॅन करून ठेवलेला आहे की जर मी जे करू शकलो, ज्या व्यक्तीला लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही लोक तर सगळ्या मराठीत बहुतेक जण मराठीतून शिकलेले, चांगली मराठी येते. मला मराठी नीट बोलता पण येत नाही, माझी पंजाबी मराठी असते, कारण तशा मित्रांबरोबर वाढलेलो आहे मी. तर तो एपिसोड पुढे आता 1-2 एपिसोड देवमासाच्या नंतर तुम्हाला तो एपिसोड बघायला मिळेल. कृपया तो बघा. धन्यवाद. धन्यवाद. श्रीराम. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.